नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण राज्यसेवेचा जो आपला 2019चा सीसॅटचा पेपर झालाय, त्यातले 51 ते 75 मधले जे 25 प्रश्न आहेत ते आज आपण बघणार आहे. तर बघा, पहिला जो प्रश्न आहे आपला तो आपल्याला टाइम डिस्टन्स स्पीड चॅप्टरवरती विचारलाय. काय दिले बघा याच्यामध्ये? रेल्वेगाड्यांसाठी कोकणात फक्त एकेरी मार्ग उपलब्ध आहे. बघा, आता कोकणामध्ये फक्त काय दिलंय बघा, एकच मार्ग उपलब्ध आहे. रेल्वे गाड्यांसाठी ताशी 50 किलोमीटर प्रति तास इतक्या एकसमान गतीने प्रवास करणाऱ्या गाडीने AX हे स्थानक 100 किलोमीटरवर असलेल्या BY या स्थानकावर पोहोचण्यासाठी सकाळी 7 वाजून 40 मिनिटाला सोडले. तर बघा, पहिलं जे स्थानक आहे ते कुठलं आहे? आपलं AX स्थानक आहे. दुसरं स्थानक कुठलं आहे? BY स्थानक आहे. तर AX वरून एक गाडी किती वाजता निघाली? सकाळी 7 वाजून 40 मिनिटाला. तिचा स्पीड किती आहे बघा? 50 किलोमीटर पर आवर. एका ताशी 50 किलोमीटर. चला पुढे काय दिले बघा? ताशी 40 किलोमीटर प्रति तास या एक समान गतीने प्रवास करणाऱ्या गाडीने BY हे स्थानक AX या स्थानकावर पोहोचण्यासाठी सकाळी 8 वाजून 10 मिनिटाला सोडले. तर बघा, त्याच रुळावरनं काय झालंय बघा, तर BY वरून गाडी कुठे निघाली? AX कडे निघाली. सकाळी किती वाजता निघाली? तर 8 वाजून 10 मिनिटाला निघाली. तिचा वेग किती आहे बघा? तर 40 किलोमीटर पर आवर, म्हणजे ताशी 40 किलोमीटर. बरं, आता पुढे काय केले बघा, वाहतूक नियंत्रकाच्या ही परिस्थिती सकाळी 8 वाजून 40 मिनिटाला लक्षात आली. या दोन गाड्यांची टक्कर टाळण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यासाठी नियंत्रकाला गणिती हिशोबाने उपलब्ध असलेला कालावधी निवडा. तर बघा, वाहतूक नियंत्रकाच्या गोष्ट कधी लक्षात आली? तर 8 वाजून 40 मिनिटाला लक्षात आली. की ह्या दोन्ही गाड्या एकाच रुळावर निघालेल्या आहेत. एक A पासून B कडे आणि दुसरी B पासून A कडे. तर त्या दोन्ही गाड्यांची टक्कर टाळण्यासाठी आपल्याला किती वेळ आपल्याकडे आहे तर ते आपल्याला काढायचे. तर बघा, आता पहिली जी गाडी आहे तिने बघा 7:40 पासून 8:40 पर्यंत किती अंतर पूर्ण केलं ते डायरेक्ट काढून घ्या. डायरेक्ट 1 तासाचं अंतर दिसतंय तुम्हाला, बरोबर आहे का नाही? बघा, पहिल्या गाडीने बघा इथं 7:40 ते 8:40 पर्यंत किती अंतर पूर्ण केलं असणार आहे बघा. 7:40 ते 8:40 बरोबर झाला 1 तास. मग 1 तासामध्ये गाडी किती जाणार? तिचा वेग किती आहे बघा? 50 किलोमीटर पर आवर आहे. म्हणजे हिने किती अंतर पूर्ण करेल बघा? 50 किलोमीटर. बरोबर आहे का? हे झालं 50 किलोमीटर. चला, आता दुसरी गाडी कधी निघाली बघा? 8 वाजून 10 मिनिटाला निघाली. आणि 8 वाजून 10 ते 8:40 म्हणजे हा अर्धा तास आहे, बरोबर आहे की नाही? मग या अर्ध्या तासामध्ये तिने किती अंतर पूर्ण केलं असेल बघा? 8:10 ते 8:40 बरोबर किती होतात बघा? 30 मिनिटं म्हणजे अर्धा तास. बरोबर आहे की नाही? मग हिचा वेग किती आहे बघा? 40 किलोमीटर आहे. मग अर्ध्या तासामध्ये किती जाणार आहे बघा? इथून इथपर्यंत इकडे झाली 20 किलोमीटर. बरोबर आहे? 40च्या निम्मा किती झाले? 20 किलोमीटर. म्हणजे B कडून जी A कडे गाडी निघाली तिने अर्ध्या तासामध्ये 20 किलोमीटर अंतर पूर्ण केलं. आणि A पासून जी B कडे गाडी निघाली तिने एका तासामध्ये बरोबर किती अंतर पूर्ण केलं? 50 किलोमीटर अंतर पूर्ण केलं. मग हे 50 किलोमीटर, इथून इकडे 50 किलोमीटर आणि इकडून इकडे 20 किलोमीटर गाडी आली. आता मधलं जे अंतर आहे ते किती शिल्लक आहे बघा? आता 30 किलोमीटर अंतर आहे, बरोबर आहे का नाही? 50 आणि 20 झाले 70, 70 आणि 30 झाले 100. टोटल A ते B अंतर किती आहे? 100 किलोमीटर आहे. मग आता हे 30 किलोमीटर अंतर मात्र कोण पूर्ण करणार आहे बघा? तर या गाडीचा स्पीड किती आहे? 50 किलोमीटर आहे आणि त्या गाडीचा स्पीड किती आहे? 90 किलोमीटर आहे. बघा, हे 30 किलोमीटर काय झालं? तुमचं अंतर. तुमचा वेग किती असेल बघा? दोन्ही गाड्या एकमेकांकडे येत असल्यामुळे वेगाची काय ऍडिशन होईल. हे 50 किलोमीटर आणि हा 40 किलोमीटर, हा झाला 90 किलोमीटर. बरोबर आहे का नाही? मग आता बघा, अंतर भागिले वेग केले आपल्याला पुढे काय निघते? वेळ निघणार आहे. बरं, आता वेळ कसा निघणार आहे बघा? बघा, इथं अंतर तुमचं किती आहे? 30 आहे आणि वेग हा जास्त आहे. वेग किती आहे? 90. याचा अर्थ तुम्हाला किती वेळ लागणार आहे? 1 तासापेक्षा कमी, म्हणजे मिनिटामध्ये उत्तर येईल तुमचं. बघा, मग आता मिनिटामध्ये काढत असले काय करायचं? गुणिले फक्त 60 करायचं. किती निघते बघा इकडं? चला, ह्या शून्याला हा शून्य गेला. 3 1 3, 3 त्रिक 9, परत 3 1 3, 3 2 बघा 6 म्हणजे 20 मिनिटं. इथं उत्तर किती असेल बघा? 20 मिनिट. ठीक आहे. थोडक्यात काय बघा, 8:40च्या पुढं 20 मिनिटांमध्ये थोडक्यात 9 वाजता दोन्ही गाडी टक्कर होणार आहे. तर आपल्याला आणखी किती वेळ आहे? तर 20 मिनिटं आहे. आपलं उत्तर किती असेल? ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघा. बघा, वयवारी चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा? जया म्हणते, मी जर माझ्या आजपासून 6 वर्षांनी होणाऱ्या वयाची 6 पट माझ्या 7 वर्षांनी होणाऱ्या वयाच्या 7 पटीत मिळवली तर माझ्या आताच्या वयाची 14 पट मिळते. बघा, आता जयाचं आजचं वय बघा, जयाचे आजचे वय, जयाचं आजचं वय किती पकडलं आपण? X पकडलं. ठीक आहे. बघा, आता काय म्हटलंय बघा, आजपासून 6 वर्षांनी होणाऱ्या वयाची 6 पट. बघा, म्हणजे 6 वर्षांनी वय किती असेल बघा? 6 वर्षांनी वय किती असेल? X अधिक 6. आणि परत 7 वर्षांनी होणाऱ्या वयाची 7 पट, म्हणजे 7 वर्षांनी वय किती असेल बघा? 7 वर्षांनी वय किती असेल? X अधिक 7 असेल. ठीक आहे. बघा, आता इक्वेशन सॉल्व्ह करा. बघा काय म्हटलंय, मी जर माझ्या आजपासून 6 वर्षांनी होणाऱ्या वयाची 6 पट, बघा आजचं वय किती आहे? X आहे
आणि आजपासून 6 वर्षांनी होणार वय किती आहे? 1 अधिक 6 ह्या वयाची किती म्हटले? 6 पट. आधी काय म्हटले बघा, माझ्या 7 वर्षांनी होणाऱ्या वयाच्या 7 पटीत मिळवली बघा. माझं 7 वर्षानंतर वय किती असेल? 1 अधिक 7 आणि ह्याची 7 पटीत जर मिळवली तर काय मिळते बघा मला? आजच्या वयाची 14 पट म्हणजे 14x येते इकडे. इज इक्वल टू 14x. आजचं वय किती x आहे? ते 14 पट मिळते. बघा इक्वेशन सॉल्व्ह करा. किती निघते? 6 गुणिले x किती आलं? 6x अधिक 6 6 1 झाले 36. परत अधिक 7 गुणिले 1 7 1 झाले. अधिक 7 7 49 बरोबर किती झाले? 14x. बघा 6x अधिक 7x किती झाले? 13x अधिक 36 अधिक 49 किती निघतात बघा? 49 आणि 1 50 आणि 80 5 85 इज इक्वल टू किती झाले? 14x. बघा आता हे 13x बरोबरच्या पलीकडे टाका. किती निघते बघा? 85 बरोबर 14x वजा 13x बरोबर किती निघते बघा? x. मग x ची व्हॅल्यू किती निघाली? 85. म्हणजे जयाचा आजचं वय किती आहे? तर 85. विचारले काय त्यांनी आपल्याला? तर आतापासून 5 वर्षांनी होणारे माझे वय दाखवणारा पर्याय निवडा. आजचं वय 85 आणि आजपासून 5 वर्षांचं वय किती असेल बघा? तर 90 असेल. ऑप्शन नंबर किती असेल आपला? 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा पझल चॅप्टर वरती क्वेश्चन दिलाय. काय दिले बघा? ABCDKLM व O हे संशोधक X, Y व Z या 3 वेगवेगळ्या संस्थागत काम करतात. ठीक आहे बघा. ते सौर ऊर्जा, शाश्वत विकास व शेतीच्या कामासाठी जलसुगी या 3 क्षेत्रात ते काम करतात. बघा आता इथं तुम्हाला 3 संज्ञा दिलेत. काय काय? या 8 व्यक्ती दिलेत. बरोबर आहे की नाही? पण तुम्हाला ज्या संस्था दिल्या आहेत त्यांनी 8 संस्था दिलेल्या नाहीत. संस्था 3 दिलेल्या आहेत. आणि क्षेत्र पण बघा, क्षेत्र पण तुम्हाला 8 क्षेत्र दिलेले नाहीत. क्षेत्र पण किती दिलेत बघा? 3 क्षेत्र दिलेत. ठीक आहे. तर मांडणी कशी करायची बघा? सेपरेट बघा इकडं. इकडं संस्था मांडा. बघा जर 3 संज्ञा असतील ना तर आपण अशी आडवी मांडणी करतो. लक्षात घ्या. इथं बघा इथं एक संज्ञा, दुसरी संज्ञा आणि तिसरी संज्ञा. पण तुम्हाला 3 संज्ञा जर दिल्या असत्या ना तर संस्था आणि क्षेत्र हे जेवढे व्यक्ती आहेत तेवढे दिलेले नाही. त्याच्यामुळे मांडणी वेगळ्या पद्धतीने करावी लागते. किती निघते बघा? इकडे संस्था घ्या. कुठल्या कुठल्या? X, Y आणि Z. ठीक आहे. दुसरं काय दिले बघा? क्षेत्र. बघा संस्था कुठल्या कुठल्या आहेत? X, Y आणि Z आणि इकडे लिहा क्षेत्र. क्षेत्र कुठले बघा? तर सौर ऊर्जा, दुसरं काय आहे? शाश्वत विकास आणि तिसरं काय आहे? जलसुगी. ठीक आहे बघा. आता चला काय दिले बघा त्याच्यामध्ये? कोणत्याही एका क्षेत्रात 2 पेक्षा कमी व 3 पेक्षा जास्त व्यक्ती काम करत नाहीत. बघा आता क्षेत्र जे आहेत काय म्हटले? कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 3. एकूण व्यक्ती किती आहेत बघा? आपले एकूण 4 आणि 4 8 व्यक्ती आहेत. बरोबर आहे की नाही? कमीत कमी जर 2 असतील बघा, 2 आणि 2 4 आणि 2 6 राहिले. किती? 2 राहिले. याचा अर्थ बघा 2 ह्याच्यामध्ये काय बघा? 2 क्षेत्रामध्ये 3 व्यक्ती असतील आणि एका क्षेत्रामध्ये 2 व्यक्ती असतील. एवढं कन्फर्म आहे. चला पुढे आणि काय दिले बघा? आणि एका संस्थेत त्यांच्यापैकी तिघांपेक्षा जास्त व्यक्ती काम करत नाहीत. म्हणजे इथं पण सेम आहे बघा. एका क्षेत्रामध्ये 3 पेक्षा जास्त व्यक्ती काम करणार नाहीत. बरोबर आहे की नाही? बरं आता मग किती असतील? तिकडे पण 3 आणि 2च निघले याप्रमाणे. बरं आता पुढे काय दिले बघा? के या जलसुगीत संशोधन करणाऱ्या बी बरोबर बघा के हा जलसुगीत संशोधन करणाऱ्या बी बरोबर के हा जलसुगीत काम करत नाही. काम कोण करतंय? बी. बघा काय दिले? के हा जलसुगीत संशोधन करणाऱ्या बी बरोबर. जलसुगीत कोण काम करते बघा? जलसुगीत बी काम करतोय. ठीक आहे बघा. के हा जलसुगीत संशोधन करणाऱ्या बी बरोबर शाश्वत विकासात. आता शाश्वत विकासात कोण काम करते? के काम करतोय. के कुठं काम करतो? शाश्वत विकासात. वाय संस्थेत संशोधन करतो. मात्र दोन्ही जण एका संस्थेमध्ये काम करतात. कुठल्या? वाय. बघा वाय मध्ये कोण कोण आहे? के आणि बी. के आणि बी. चला पुढे काय दिले बघा आता? ए व एम हे समान क्षेत्रात काम करतात. पहा ए आणि एम काय म्हटले बघा? हे दोघ जण समान क्षेत्रात काम करतात. दोघ जण समान क्षेत्रात काम करतात. पण शाश्वत विकासात नव्हे. बघा इथं शाश्वत विकासामध्ये काय म्हटले बघा? ए आणि एम काम करत नाहीत. ए आणि एम काम करत नाहीत. चला पुढे काय दिले बघा? आणि वाय या संस्थेत काम करत नाहीत. बघा ए आणि एम वाय संस्थेत पण काम करत नाहीत. बघा ह्या ए आणि एम ह्या वाय संस्थेत पण काम करत नाहीत. चला पुढे काय दिले बघा आता? सी हा संशोधक झेड या संस्थेत सौर ऊर्जेत बघा सी हा संशोधक काय म्हटलंय? झेड या संस्थेत. झेड संस्थेत कोण काम करते बघा? सी हा संशोधक या झेड ह्या संस्थेत सौर ऊर्जेत बघा सौर ऊर्जेत काम करतोय कोण?
सी सी हा सौर ऊर्जेत काम करतोय. परत फक्त काय म्हटले बघा, फक्त डी शाश्वत विकासात संशोधन करणाऱ्या बरोबर. म्हणजे डी कुठं काम करतोय बघा, शाश्वत विकासात. डी कुठं काम करतोय इकडे, शाश्वत विकासात. इथे काय म्हटले बघा, सी हा संशोधक, झेड या संस्थेत बघा, झेड ह्या संस्थेत सौर ऊर्जेत फक्त डी शाश्वत विकासात संशोधन करणाऱ्या बरोबर काम करतो. म्हणजेच काय, सी सौर ऊर्जेत काम करतो, डी हा शाश्वत विकासात काम करतो, आणि दोघ जण कुठं काम करतात, झेड या संस्थेमध्ये. आणि कशी बघा, फक्त म्हटले इथं, म्हणजे झेड या संस्थेमध्ये काय म्हटले बघा, फक्त दोन व्यक्ती असतील, कोण, सी आणि झेड. बघा झेड कुठं म्हटले त्यांनी आपल्याला, सॉरी, झेड या संस्थेत सौर ऊर्जेत फक्त डी कुठं काम करतो, शाश्वत विकासात. सी आणि डी कुठं काम करतात, झेड मध्ये. बघा सी आणि डी कुठं काम करतात, तर झेड या संस्थेत काम करतात. बरं, आता याच्यावरून काय कळते बघा आपल्याला, बघा ए आणि एम काय म्हटले बघा, एकत्र काम करतात. बघा इथे काय दिले तुम्हाला, ए व एम हे समान क्षेत्रात काम करतात. बघा हे काय क्षेत्र आहे, दोघ जण समान क्षेत्रात काम करतात. बघा आता समान क्षेत्रात जर ए आणि एम काम करत असतील, तर आता बघा झेड मध्ये काय म्हटले आपल्याला, फक्त दोघ जण आहेत. काय म्हटले इथं, फक्त दोघ जण. सी हा संशोधक झेड या संस्थेत सौर ऊर्जेत फक्त काय, डी शाश्वत विकासात संशोधन करण्याबरोबर काम करतो. म्हणजे झेड मध्ये जर दोघ जण फिक्स झाले, आता ए आणि एम ला बघा, के आणि बी मध्ये जाऊ शकत नाहीत. का, कारण इथं ऑलरेडी दोघं, हे जर दोघं गेले तर 4 जण होते. आणि कुठल्याच संस्थेमध्ये बघा त्या 3 पेक्षा जास्त काम करतात. मग ए आणि एम कुठं काम करतील बघा, इकडे काम करतील, कुठं, एक्स मध्ये. ए आणि एम या साईडला झाले, बरोबर आहे की नाही. आणि क्षेत्रामध्ये पण काय म्हटले बघा, दोघं पण बघा, ए आणि एम काय म्हटले, एका क्षेत्रामध्ये काम करतात. बरं, आता पुढे काय दिले आणखी बघू आपण. बघा हा, यल हा जलसुगीत संशोधन करतो. बघा यल हा कुठं काम करतो, जलसुगीत. यल हा जलसुगीत संशोधन करतो. आणि ए काम करतो त्या संस्थेत काम करत नाही. बघा ए कुठल्या संस्थेत काम करतो, एक्स या संस्थेत काम करतो त्या संस्थेत काम करत नाही. कोण, तर यल. आता मला सांगा, ला तर यल झेड मध्ये जाऊ शकत नाही, आणि ए ज्या संस्थेत काम करतो तिथे पण जाऊ शकत नाही. राहिली कुठली संस्था मग, वाय या संस्थेत कोण जाईल, यल हा जाईल. चला पुढे काय दिले बघा आता. बरं, इकडं एल गेला, इकडे एम गेला, इकडे सी डी गेला. राहिला बघा कोण आता, ओ राहिला. बघा ओ कुठं असेल मग, ओ हा इकडेच जाईल. कारण की बघा झेड संस्थेची जागा फुल झाली, तिथे दोघ जणच आहेत. इकडे वाय मध्ये के बी एल तिघ जण गेले, आणि 3 पेक्षा जास्त असणार नाहीत. मग ए आणि एम इकडे आहेत, राहिला ओ ला कुठला मग, एक्स असेल. ठीक आहे बघा. बरं, आता आपल्याला इकडे जर मांडायचं म्हणलं तर कसं निघेल बघा, ए आणि एम दोघ जण एका क्षेत्रात काम करतात. बघा आता इकडे दोघ जण, इकडे दोघ जण आहेत, बरोबर आहे की नाही. 2 आणि 2 4. मला सांगा, ए आणि एम आपण शाश्वत विकासात आणि जलसुगीमध्ये पण घेऊ शकत नाही. का, हे दोघ जण इथं मांडले तर 4 जण होतील, इथं मांडले तर 4 जण होतील, आणि हे दोघ जण एकत्र काम करतात. मग ए आणि एम कुठे घ्यावं लागेल आपल्याला, सौर ऊर्जेमध्ये घ्यावं लागतील, ए आणि एम. ठीक आहे बघा. आणि पुढे काय दिले बघा, ओ हा सौर ऊर्जा क्षेत्रात काम करत नाही. बघा ओ हा काय म्हटले, सौर ऊर्जा क्षेत्रात काम करत नाही. बघा आता हे वाक्य जरी नसतं दिलं तरी चाललं असतं. का, कारण बघा ओ काय सौर ऊर्जेत काम करत नाही, राहिले कुठलं, शाश्वत विकास आणि जलसुगी, या दोन्ही कुठल्याच एका ठिकाणी काम करणार आहे. आणि इथं ऑलरेडी जागा फुल झाल्यात, कुठल्या, सी ए एम. ठीक आहे बघा. बरं, आता ओ कुठल्या ह्याच्यामध्ये काम करतो, क्षेत्रामध्ये आपण सांगू शकत नाही, पण त्याची गरज पण नाही आपल्याला. का, आपल्याला प्रश्न कुठे विचारला आहे त्यांनी, कोणत्या संस्थेत किंवा संस्थात किमान एक तरी, बघा किमान एक तरी संशोधक सौर ऊर्जा क्षेत्रात काम करतो, याचे उत्तर देण्यासाठी पर्याय निवडा. म्हणजे बघा कोणत्या संस्थेतला व्यक्ती असेल, की बाबा जे कमीत कमी एक तरी विद्यार्थी, एक तरी काय म्हटले, व्यक्ती सौर ऊर्जेमध्ये काम करतो. तर ते बघा सौर ऊर्जेत तर जागा कोटा फुल झालाय, कोण, सीएएम यांना फोकस करायचा आपल्याला. ओ कुठं जरी असला तर तो शाश्वत विकासात असेल किंवा जलसुगीमध्ये असेल, तिकडच काय आपल्याला बघायची गरज नाही. ठीक आहे बघा, फक्त आता सीएएम ला फोकस करा. सी कुठं काम करतोय बघा, सी हा झेड मध्ये काम करतोय, बरोबर आहे का. सी हा झेड या संस्थेत काम करतोय. आणि बघा परत ए आणि एम कुठे आहेत बघा, एक्स या संस्थेत काम करतात. म्हणजे बघा हे सीएएम हे सौर ऊर्जेत काम करतात, पण संस्था कुठल्या कुठल्या आहेत, एक्स आणि झेड. म्हणजे आपलं उत्तर काय असेल बघा, एक्स आणि झेड. बघा झेड व एक्स दोन्ही, ऑप्शन नंबर 2 असेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले प्रश्नामध्ये, सोबतच्या आकृतीत ए बी सी डी व ई या वसाहतींना जोडणाऱ्या रस्त्यांचा नकाशा दाखवलेला आहे. तुमच्या निवडीच्या कोणत्याही वसाहतीपासून सुरुवात करून 7ही मार्गांवरून एकदा आणि फक्त एकदा चालावे लागेल, अशी मार्गांची रचना करा. जेथून सुरुवात केली तेथेच शेवट व्हावा ही अपेक्षा नाही. अशा मार्गांची सुरुवात किती ठिकाणावरून करता येईल. बघा आता आपल्याला ठिकाणे किती आहेत बघा, एकूण 5 ठिकाणे दिलेत. पहा कुठल्या आपल्याला काय करायचंय, तर कुठल्याही ठिकाणावरून सुरुवात करा, शेवट कुठं बनवेल काय आपल्याला ते शेवट कुठं जरी झालं तर चालतोय, फक्त सगळ्या रस्त्यांचा वापर आपल्याला कमीत कमी एकदा करावा लागेल. ठीक आहे बघा. सुरुवातीला आपण बघा ए पासून जर सुरुवात केली, तर बघा ए पासून सी कडे जाऊ शकतो, सी पासून डी कडे, डी पासून परत ए कडे,
ए पासून बी कडे, बी पासून डी कडे, डी पासून ई कडे आणि पासून बी कडे, म्हणजे सगळ्या रस्त्यांचा मी वापर केला. शेवट माझा कुठं झाला तर बी या ठिकाणी झाला. ठीक आहे बघा. ए पासून सुरुवात केली, स्टार्ट झाला, शेवट झाला बी ला. ठीक आहे, मग ए पासून मी सुरुवात करू शकतो. ठीक आहे बघा. चला आता परत आणखी कुठला रस्ता घेऊ शकतो बघा आपण. बघा बघा बी जर पकडला मी, बी पासून ए कडे आलो, ए पासून सी कडे आलो. थांबा, ए पासून जर सुरुवात केली तर ए पासून बघा, ए पासून करू शकतो का आपण? नाही करू शकत. बघा ए पासून ई, ई पासून डी, डी पासून बी, बी पासून ए, ए पासून डी, डी पासून सी आणि सी पासून ए. ठीक आहे बघा. 7च्या 7 मार्गांचा आपण वापर केला. ए आणि बी, बी पासून पण सुरुवात करू शकतो. चला ठीक आहे बघा. सी पासून बघा इथे करता. सी पासून जर सुरुवात केली तर सी पासून डी कडे गेलो, डी पासून बी कडे गेलो, बी पासून ए कडे गेलो, ए पासून डी कडे गेलो, इकडं ई बी. पण बघा एक रस्ता शिल्लक राहतोय. आपण सी पासून कुठं जरी गेलं तरी बघा, सी पासून वरती जरी गेलो ए कडे, सी पासून ए, ए नंतर डी, डी नंतर बघा बी ए, म्हणजे पूर्ण करता येत नाही. ठीक आहे, सी पासून नाही जाऊ शकत. परत डी पासून चेक करून बघा, डी पासून सी कडे गेलो, सी पासून ए कडे, ए पासून डी कडे, इकडं ई बी आणि इकडं ए. बघा किती निघते. सगळ्या रस्त्यांचा झाला वापर. बघा सुरुवातीला ए पासून केलं तर आपण सी कडे आलो, सी पासून डी कडे, डी पासून परत ए कडे, परत बी कडे, डी कडे, ई कडे आणि बी कडे, म्हणजे ए पासून सुरुवात करू शकतो. बी पासून करता येते का बघा, बी पासून ए कडे गेलो, ए पासून बघा बी पासून जर आपण सी कडे गेलो तर सी पासून ए कडे येईल, ए पासून बी कडे, इकडे ई कडे, डी कडे, सी कडे आणि ए कडे. ठीक आहे बघा, बी पासून सुरुवात करू शकतो आपण, ए आणि बी पासून. ठीक आहे बघा. सी पासून करता येते का? सी पासून नाही. डी पासून करता येते का? डी पासून ए कडे, ए पासून सी कडे, सी पासून डी कडे, इकडे परत बी ए डी, बी राहते. ठीक आहे, मग थोडक्यात काय ए आणि बी पासून आपण सुरुवात करू शकतो. काय निघेल बघा, ऑप्शन नंबर 3 निघेल. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. प्रतिमांच्या चौकटी काळजीपूर्वक अभ्यास आणि प्रश्नचिन्हाच्या जागी ठेवण्यासाठी सर्वात उचित पर्याय निवडा. ठीक आहे बघा. आता याच्यातला उचित पर्याय कुठला निघते बघा, लक्षात घ्या. प्रत्येक ठिकाणी जर आपण बाण बघितला बघा, या दोन बाणातला अँगल किती आहे बघा इकडं. हा जर आपण अँगल काढला बघा, हा किती निघतो? 135 चा अँगल निघतो. किती? 135 चा. इथं जर बघितला तर बघा सरळ रेषेमध्ये हा झाला 180 चा आणि हा किती असेल बघा 45 डिग्री. ठीक आहे, लक्षात येते बघा. 135, 180 आणि 45 बरोबर बेरीज किती निघते बघा इकडं. 45 आणि 135 केले 180, 180 बरोबर 360. बघा आता इथं जर बघितलं आपण, हे किती झाला? हा अँगल झाला 135 चा. हा पण अँगल झाला 135 चा. ठीक आहे, 135 झाले 270, 270 आणि हा अँगल झाला बरोबर आपला 90 चा. बरोबर किती झाले बघा? 360 झाले. बघा परत हा अँगल झाला तुमचा 90 चा, परत हा अँगल झाला तुमचा 90 डिग्रीचा. 90 आणि 90 80 बरोबर. इथं अँगल जो येईल तो कसा निघेल बघा, 180 डिग्रीचा अँगल असेल. बरोबर किती निघते? 360. बघा आता 180 चा अँगल कुठं कुठे निघतोय बघा, ऑप्शन नंबर 3 मध्ये पण आहे आणि ऑप्शन नंबर 4 मध्ये पण आहे. 2 आणि 1 नंबर काय झाला? कॅन्सल झाला. बरं आता ह्याच्यामध्ये बघा, इथे एक रेष दिसते बरोबर. आता हे रेषा चेक करावं लागते आपल्याला. बघा आता बघा अँगल तर कळला तुम्हाला. बघा आता बाकीचं बघा काय काढायचं ते. बघा इथे एक तुम्हाला रेष दिसते बरोबर आहे का, ही लाल रेष. बरोबर ह्याच्या अपोजिटला कुठे गेली बघा, इकडे रेष गेली. बरोबर आहे का? ह्याच्या अपोजिटला कुठं बाजू निघते? ही बाजू निघते. इथं जर आपण बघितलं ह्याची अपोजिट बाजू इथं असते. बरोबर आहे का? ती इथं घेतली त्यांनी आपल्याला. ही जी रेष दिसते तुम्हाला खाली, ह्याच्या अपोजिटची बाजू कुठली असते? वरची बाजू असते. बरोबर, इथं त्यांनी घेतली रेष. ठीक आहे का? परत 2 नंबर मध्ये चेक करा. बघा आता इथं खाली एक रेष दिसते. बरोबर आहे का नाही? बरोबर ह्याच्या अपोजिटची बाजू वर एक रेष मारली त्यांनी. बघा इथे एक रेष आहे, त्याच्या बाजू इथे एक रेष मारली. ठीक आहे बघा. आता खाली एक रेष आहे, मग याचा अर्थ काय बघा, इथे एक रेष असणार आहे, ही जी दिसत नाही बघा, इथे एक रेष असणार आहे. ती रेष कुठे घेतली बघा, त्यांनी खाली घेतलेली. ठीक आहे बघा. आता इथे काय निघेल बघा, इथे एक रेष आहे. बरोबर आहे का नाही? पहिल्या ह्याच्यामध्ये ह्याच्या अपोजिटची बाजू कुठं असणार? ह्या साईडला असणार आहे, म्हणून इथे एक रेष असेल. बरोबर आहे का? आणि बघा सेकंड ह्याच्यामध्ये बघा इथं रेष दिसते. बरोबर आहे का नाही? ह्याच्या अपोजिटची बाजू कुठं असते? इथं असते, म्हणून ती रेष आपल्याला इथं घ्यावं लागेल. म्हणजे बघा इथं आपल्याला कुठं दिसते बघा, अशी जर बघितलं आपण तर बघा कुठल्या कुठं रेषा दिसतात बघा, ऑप्शन नंबर 3 मध्ये इथे एक निघते. बरोबर आहे का? आणि ही बरोबर 180 चा अँगल. म्हणजे उत्तर किती असेल आपला? ऑप्शन नंबर 3 असेल. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा डायरेक्शन चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, मी पाली या गावात राहतो आणि मला जवळपास राहणाऱ्या उपचार करून घेणाऱ्या नेली, तेली आणि
सेली या गावातील ग्राहकांना भेट द्यायची आहे. सर्व गावे द्विमार्गी रस्त्यांनी जोडलेली आहेत. पाली ते नेली मार्ग 31 किलोमीटर बघा. आणि बघा याच्यामध्ये बघा सर्व गावे काय म्हटले, द्विमार्गी रस्त्यांनी जोडलेली आहेत. म्हणजे ज्या रस्त्याने गेलो त्या रस्त्याने आपण वापस येऊ शकतो. बघा काय म्हटले, पाली ते नेली मार्ग 31 किलोमीटर आहे. बघा पाली ते नेली, पाली ते नेली किती आहे बघा, तर 31 किलोमीटर आहे. परत तेली ते पाली 20 किलोमीटर. बघा तेली ते पाली, बघा पाली ते तेली किती आहे, तर 20 किलोमीटर आहे. चला परत सेली ते पाली 22 किलोमीटर. बघा सेली ते पाली, सेली ते पाली किती आहे, 22 किलोमीटर आहे. बरं पुढे काय दिले बघा आता आणखी, नेली ते तेली 16 किलोमीटर. नेली ते तेली बघा, नेली ते तेली, नेली ते तेली बरोबर किती झाले, 16 किलोमीटर झाले. आणि परत काय दिले बघा, तेली ते सेली 18 किलोमीटर. बघा तेली ते सेली, थांबा थांबा थांबा, नेली ते तेली इकडे आहे, नेली ते तेली, पाली ते नेली किती 31 किलोमीटर. पाली ते नेली 31 किलोमीटर. तेली ते पाली 20 किलोमीटर. तेली ते पाली 20 किलोमीटर. परत सेली ते पाली, सेली ते पाली 22 किलोमीटर. परत नेली ते तेली 16 किलोमीटर. नेली ते तेली हे झालं 16 किलोमीटर, हे झालं 16 किलोमीटर. आणि सेली ते नेली 26 किलोमीटर. सेली ते नेली, सेली ते नेली हे किती आहे, तर 26 किलोमीटर. हे किती आहे, 26 किलोमीटर आहे. हे झालं 26 किलोमीटर. बरं आता पुढे काय दिले बघा, या लांबीच्या आहेत. तर सर्व ग्राहकांना भेटी देऊन पालीला परतण्यासाठी मला कापावे लागणारे किमान अंतर किलोमीटर मध्ये निवडा. तर कमीत कमी अंतराने मला काय करायचं, पालीपासून सुरुवात करायची आणि सगळ्या गावांना भेटी देऊन परत पालीला रिटर्न यायचे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी कुठलं गाव निवडेल बघा, पालीपासून सगळ्यात जवळचं गाव कुठले बघा, तर तेली. बरोबर आहे का नाही बघा, इकडे 22 किलोमीटर, इकडे 31 किलोमीटर, इकडे 20 किलोमीटर. बघा पहिल्यांदा मी कुठे जाईल, तेलीला जाईल. पहिल्यांदा गेलो तेलीला, किती गेलो आपलं 20 किलोमीटर गेलो. परत आधी तेलीवरनं मी काय केलं बघा, परत जवळचं गाव कुठलं दिसतंय बघा मला, जवळचं गाव कुठले मला, परत नेली दिसते. बरोबर आहे का. तेलीवरनं मी कुठं गेलो, नेलीला गेलो. हे किती दिसतंय बघा, 16 किलोमीटर अंतर पार केलं मी. तिथे नेली पण पूर्ण केलं. आता नेली पासून मला जायचंय कुठं, सेलीला. सेली गाव राहिले. नेली पासून मी कुठं गेलो, सेलीला गेलो. सेली किती राहते बघा इकडे, 26 किलोमीटर. हे किती झालं, 26 किलोमीटर. बघा आता सेलीवरनं मला परत कुठे यायचं, पालीला यायचं. मी परत ह्या 22 किलोमीटर रिटर्न आलो. 22 किलोमीटर रिटर्न आलो. ठीक आहे बघा. तर बघा हे एकूण किलोमीटर अंतर किती आहे बघा, चेक करा. बघा ह्यात किती निघतंय, 20 आणि 16 झाले 36. 36 आणि 26 किती झाले बघा, 36 आणि 6 झाले 42. 42 आणि 20 झाले 42. 52, 62, 62 आणि 22, 62, 63, 64 आणि 20 किती झाले 84. म्हणजे बरोबर किती निघते, 84 किलोमीटर. ऑप्शन नंबर 84. ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा पुढील विधानांचे परीक्षण करा. प्रश्नात काय दिले नीट बघा आधी. पुढील पर्यायातून वरील विधानांवर आधारलेले सर्वात उचित अनुमान निवडा. अनुमान निवडा म्हणजे काय, निष्कर्ष काढायचा आपल्याला. ठीक आहे. पण आता पहिले काय दिले बघा, ऊर्जेच्या विविध स्वरूपांच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात जीवाश्म इंधनाची गरज असते. बघा पहिलं कुठलं झालं आपलं, जीवाश्म इंधन. जीवाश्म इंधनाची गरज असते. बरं जीवाश्म इंधन म्हणजे काय, पेट्रोलियम पासून किंवा कोळशापासून जे आपण इंधन बनवतो ते ऊर्जा निर्मिती करतो ते. बघा दुसरं काय दिले, अणुविखंडन वा विलिनीकरण प्रक्रिया मोठ्या प्रमाणात ऊर्जेचे उत्पादन करते. बघा दुसरं काय दिले आपल्याला, त्यांनी अणुविखंडनापासून वीज निर्मिती केली. बघा अणुविखंडन पासून. बरं 3 नंबरला काय दिले बघा त्यांनी आता आपल्याला, जैव इंधनाचा वापर करत नसल्याने अणुऊर्जा मोठ्या प्रमाणात प्रदूषण कमी करते. बघा अणु ऊर्जा काय म्हटले आपल्याला, प्रदूषण कमी करते. प्रदूषण कमी करते कशामुळं, तर बघा जैव इंधनाचा वापर करत नसल्यामुळे, जैव इंधनाचा वापर करत नसल्यामुळे प्रदूषण कमी करते. ठीक आहे. बघा आता ड ला काय दिले, काटेकोरपणे व्यवस्थापन करून कचऱ्याची समस्या सुटू शकते. बघा थोडक्यात काय, अणु कचऱ्याची आपण समस्या सोडवू शकतो. बघा अणु कचरा ची समस्या सोडवू शकतो. ठीक आहे बघा. बरं आता काय दिले, पुढील पर्यायातून वरील विधानावर आधारित सर्वात उचित अनुमान निवडा. बघा आता हे जे काय तुम्हाला 4 अनुमान दिलेत, त्यातले तुम्हाला बघा एकापेक्षा जास्त अनुमान बरोबर वाटू शकतात. त्यातलं सर्वात उचित कुठले ते आपल्याला शोधायचं असतं. बघा पहिलं काय दिले बघा, जैव इंधने वापरून
निर्माण केलेली ऊर्जा विविध स्वरूपाच्या प्रदूषणात भर टाकते. बघा आता इथं आपल्याला पहिलं वाक्य इथं बघा काय दिले बघा, जैव इंधनाचा वापर करत नसल्याने अणुऊर्जा मोठ्या प्रमाणात प्रदूषण कमी करते. ठीक आहे बघा, याचा अर्थ काय बघा, जैव इंधन थोड्या प्रमाणात प्रदूषण करत असेल, ठीक आहे बघा, हे तात्पुरतं आपण डॅश मारून ठेवू. सुरुवातीला काय करायचं बघा, 4 मधले जे चुकीचे वाटतात ते आधी कॅन्सल करून टाका, जे बरोबर वाटतात ना ते बाजूला काढा आणि शेवटी मग त्यातल्या दोन्हीतलं कुठलं योग्य वाटतं ते बरोबर शोधा. बरं, आता निष्कर्ष म्हणजे काय असतो बघा, जे विधानं दिलेत ना त्या विधानावरच आधारित आपला निष्कर्ष काढायचा असतो. ठीक आहे, गृहीतक वेगळा असते, युक्तिवाद वेगळा असतो, ते तुम्हाला निष्कर्ष विचारलेला. ठीक आहे, चला 2 काय दिले बघा, जैव इंधनाची गरज नसल्यामुळे, बघा जैव इंधनाची गरज नसल्यामुळे अणुऊर्जा हा चांगला पर्याय आहे. बघा आता जैव इंधनाची गरज नाही का आपल्याला, गरज तर सगळ्याचीच आहे, जीवाश्म इंधनाची आहे, जैव इंधनाची आहे, अणुऊर्जेची आहे, पण त्यातल्या त्यात बघा आपण जास्तीत जास्त फोकस कशाला केला पाहिजे, अणुऊर्जेला. का त्याच्यापासून बघा वीज निर्मिती पण जास्त होते आणि प्रदूषण कमी होतं. ठीक आहे, पण याचा अर्थ असा नाही की आपण बाकीच्या पासून ऊर्जा निर्मिती नाही करू शकत. ठीक आहे बघा, जैव इंधनाची गरज नसल्यामुळे अणुऊर्जा हा चांगला पर्याय नाही आणि असा उल्लेख आपल्याला तिथं कुठंच केला नाही, ह्याची गरज नाही आपल्याला. ठीक आहे, त्यामुळे हे झालं, काय झालं, चूक झालं बघा. 3 नंबर काय दिले, काटेकोर कचरा व्यवस्थापन करता येत असल्यामुळे, बघा काटेकोर कचरा व्यवस्थापन करता येत असल्यामुळे प्रदूषण समस्या तसेच जैव इंधनाचा वापर टाळून, बघा इथं वाक्यात काय म्हटले बघा, काटेकोर व्यवस्थापन करून अणु कचऱ्याची समस्या सुटू शकते. इथं काय म्हटले, काटेकोर कचरा व्यवस्थापन करता येत असल्यामुळे प्रदूषण समस्या तसेच जैव इंधनाचा वापर टाळून, बघा इथं परत काय म्हटले, जैव इंधनाचा वापर करत नसल्याने अणुऊर्जा मोठ्या प्रमाणात प्रदूषण कमी करते, तेच दिले बघा इथं. वापर टाळून मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळवण्याच्या अणुऊर्जा हा चांगला पर्याय आहे. म्हणजे बघा 3 नंबर हे 1 नंबर पेक्षा जास्तच बरोबर वाटते, बरोबर आहे का नाही. आणि 4 नंबर काय म्हटले बघा, जैवाश्म इंधनाचा दुष्काळ तसेच ऊर्जेची कमतरता यांचे व्यवस्थापन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अणुऊर्जा निर्मिती करण्याला अन्य पर्याय नाही. काय म्हटले बघा, अणुऊर्जा निर्मिती करण्याला अन्य पर्याय नाही म्हटलेले. आपल्याकडे पर्याय कुठले कुठले तिथं, बघा जैवाश्म इंधनाचा आहे, जैव इंधनाचा पर्याय आपल्याकडे, पण इथं काय म्हटले, अन्य पर्याय नाही म्हटले. त्यामुळे हे 4 नंबर काय झालं, चूक झालं. आता 1 आणि 3 मध्ये जास्त योग्य कुठलं वाटतं, तर ऑप्शन नंबर 3 बरोबर वाटते. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा लॉजिकल रिझनिंगचा प्रश्न काय दिले बघा, विविध विधानांची पूर्ती करणारा सर्वात तर्कसंगत पर्याय निवडा. बरं, आता पूर्ती करणारा पर्याय निवडायचा. काय दिले बघा, दीर्घ मुदतीच्या कैद्यांना तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी पुन्हा गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता कमी करण्यासाठी त्यांना राज्य शासनाकडून पुरेसे निवृत्ती वेतन द्यावे असे सुचवले गेले आहे. हे म्हणजे गुन्ह्याबद्दलचे पारितोषिक वाटत असल्यामुळे बहुसंख्य लोकांनी ही सूचना लगेचच धुडकावून लावली आहे. तर बघा आता ज्या लोकांनी बघा म्हणजे थोडक्यात काय पूर्ण आयुष्य जर जन्मठेपेचा समजा शिक्षा भोगली असेल किंवा 15-15-20 वर्ष जेलमध्ये काढले असेल, तर बघा त्या लोकांना जेलमधून बाहेर आल्यानंतर निवृत्ती वेतन द्यावे असं त्यांचं म्हणणं येते. तर बघा काही लोकांचं इथे म्हणणं काय तरी बघा, तर हे म्हणजे गुन्ह्याबद्दलचे पारितोषिक वाटत असल्यामुळे बहुसंख्य लोकांनी ही सूचना लगेच धुडकावून लावली आहे. ठीक आहे, आता पुढे काय दिले बघा, कैद्यांच्या निवृत्ती वेतनाची पाठराखण करणाऱ्यांनी ही शक्यता फेटाळून लावणाऱ्यावर टीका करताना दावा केला आहे की या टीकाकारांनी, तर बघा आता ज्या लोकांनी कैद्यांना निवृत्ती वेतन देऊ नये अशी जे म्हटलेले आहे ना, त्यांच्यावरती टीका केलेली आहे. तर त्या टीकाकारांनी काय म्हटलेले, तर त्या टीका बघा हे डॅश डॅश हे समजून घ्यायला हवे. ठीक आहे बघा, तर आपल्याला काय करायचे, तर कैद्यांच्या बाजूने आपल्याला इथे विचार मांडणी करावं लागेल. ठीक आहे बघा, 2 विचारसरणी त्याच्यामध्ये, की कैद्यांना निवृत्ती वेतन दिले पाहिजे, दुसऱ्या वेतन दिलं नाही पाहिजे. तर आपल्याला काय करायचं, निवृत्ती वेतन का दिलं पाहिजे, तर ह्याच्यासाठी आपल्याला हे 4 काय करायचे, पर्याय चेक करायचे. बघा काय दिले, वरील विधानाची पूर्ती करणारा सर्वात तर्कसंगत पर्याय निवडा. बघा काय दिले, गुन्हा प्रतिबंधापेक्षा गुन्हेगाराला शिक्षा मिळणे महत्वाचे आहे. बघा सगळ्यात जास्त महत्वाचं काय असते, गुन्ह्याला प्रतिबंध घालणे हे महत्वाचं आहे. गुन्हा झाला तरच गुन्हेगार निर्माण होणार आहे, बरोबर आहे की नाही. गुन्ह्याला जर प्रतिबंध घातला तर गुन्हेगार निर्माण होणार नाही, बरोबर आहे की नाही. सगळ्यात महत्वाचं काय, गुन्हेगारापेक्षा गुन्ह्याला प्रतिबंध घालणे हे महत्वाचं. इथे काय म्हटले, गुन्हेगाराला शिक्षा मिळणे महत्वाचे आहे, कशापेक्षा, गुन्हा प्रतिबंधापेक्षा. ही काय चूक आहे. चला 2 नंबर काय दिले बघा, गुन्हा प्रतिबंध हा महत्वाचा प्रश्न नाही. बघा मेन प्रश्न काय, गुन्ह्याला प्रतिबंध करणं हा महत्वाचा प्रश्न, त्यामुळे हे पण काय चूक येते. 3 नंबर काय दिले बघा, गुन्हा प्रतिबंधासाठी दूरगामी उपाय करणे महत्वाचे आहे. बघा ऑप्शन नंबर 3 काय ते बरोबर वाटते बघा, चुकीचा तर नाहीच आहे. आणि 4 नंबर काय म्हटले, तुरुंगातून सुटल्यानंतर काय होते याच्याशी कायद्याचा संबंध नाही. बघा हे काय ते चूक येते. ठीक आहे बघा,
कारण कसं असतं बघा, जर गुन्हेगार जर जेलमधून सुटला आणि जर त्याच्या हाताला जर त्याच्याकडे जर काहीच पैसे नसतील तर साहजिक तो परत त्या गुन्ह्याकडे वळणार आहे. म्हणून काय म्हटले बघा इथं, तर गुन्हा प्रतिबंधासाठी दूरगामी उपाय करणे महत्वाचे आहे. ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 3 काय ते आपला बरोबर निघते. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिम्प्लिफिकेशन वरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा, एक्सच्या ज्या किमतीसाठी बघा एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 4 प्लस एक्स डिवाइड बाय 2 मायनस 4 या राशीचे मूल्य 0 ते 4 या दरम्यानची नैसर्गिक नॅचरल नंबर संख्या आहे ते निवडा. तर बघा आता एक्स ची कुठली व्हॅल्यू आली पाहिजे की ज्याचं उत्तर जर आपण काढलं इक्वेशन सॉल्व्ह केलं तर ते 0 ते 4 च्या दरम्यान आलं पाहिजे. आपल्याला काय ना ऑप्शन वरून जावं लागेल बघा इथं. एक्सच्या जागेला इथं पहिल्यांदा पहिला ऑप्शन टाकून बघा काय दिले इकडं. बघा हे जर घेतलं आपण 3 चा स्क्वेअर डिवाइड बाय 4 प्लस 3 डिवाइडेड बाय 2 मायनस 4. चला किती निघते बघा इकडं. बघा 3 त्रिक 9, 9/4 अधिक बघा 3/2 वजा 4/1 करू आपण. बघा कुठली जर संख्या आपण लिहिली तर त्याचा छेद किती असतो, 1 असतो. म्हणजे इथं 3, 4, 5, 6 जरी असेल तर प्रत्येक संख्येचा छेद किती असतो, 1 असतो, की जो आपण लिहित नाही. इथं आपण इथं का केलं तर आपल्याला छेद समान करायला यावेत. बघा आता बघा छेद जर समान करायचं असेल काय करावं लागेल, मोठा छेद किती 4 आहे बघा. 4, 2 आणि 1 चा लसाअ काय असतो, 4 असतो. बरोबर आहे की नाही. इथं 9/4 आहे असं लिहून टाका. बघा इथं बघा 9 घेतला आपण. आता 3चा पंच बघा ह्याच्या पण खाली किती आला पाहिजे, छेद 4 आला पाहिजे. इथं काय करावं लागेल, इथं गुणिले 2 करा, इथं पण गुणिले 2 करा. काय निघते बघा 3 2 6. बरोबर आहे का. इथं किती आलं 3 2 6 आणि खाली 2 2 4 म्हणजे छेद किती आला, 4च आला. बरोबर आहे का. इथं पण 4 आला, इथं पण 4 आला. चला वजा काय बघा इकडं. आता बघा इथं जर छेद 4 करायचं असेल काय करावं लागेल, गुणिले 4 करावं लागेल छेदाला. वरती पण 4 ने गुणा. बघा अंशाला आणि छेदाला जर समान संख्येने गुणला तर तुमचा अपूर्णांक चेंज होत नाही का. 4 ला 4 कॅन्सल होते, 2 ला 2 कॅन्सल होते. अपूर्णांक जसा आहे तसा सेम राहतो. बघा किती झाला 4 चोक 16 भागिले 1 गुणिले 4 किती झालं 4 आलं. बघा छेद समान झाला सगळीकडे. बाकी निघते मग 9 6 15. बघा 9 6 किती झाले 15 वजा 16 भागिले किती आहे बघा 4 आहे. 15तनं 16 गेले खाली किती राहते -1/4. बघा आता -1/4 म्हणजेच काय बघा 0. बघा -0.25 उत्तर निघते. बरोबर आहे का. आपल्याला उत्तर किती आणायचं बघा 0 ते 4 च्या मध्ये उत्तर आलं पाहिजे. त्यामुळे पहिला ऑप्शन येते का, पहिला ऑप्शन येत नाही. ठीक आहे बघा दुसरा ऑप्शन चेक करा आता. आता x च्या जागेला 4 व्हॅल्यू टाकून बघा. बघा 4 चा वर्ग डिवाइड बाय 4 अधिक 4/2 वजा 4. बघा 4 चा वर्ग किती झाला 16. 16/4 अधिक इथे किती आलं बघा 4/2 वजा 4. बघा आता 4 1 4 4 चौक 16 परत 2 1 2 2 2 4 म्हणजे किती आलं बघा 4 अधिक 2 किती झाले 6. 6 वजा हे झाले 4. बरोबर उत्तर किती निघते 2 निघते. म्हणजे 0 ते 4 च्या मध्ये उत्तर आहे का तर आहे. म्हणजे आपलं उत्तर किती निघेल ऑप्शन नंबर 2 निघेल. म्हणजे x ची व्हॅल्यू किती निघेल 4 निघेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. तर बघा हा जो क्वेश्चन आहे आपला तो कशावरती आहे बघा, तर बोट अँड स्ट्रीमचा जो चॅप्टर आपला त्या कॉन्सेप्टवरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा, घाई असल्याने आसिफा आणि अजिता उतरण्यासाठी असलेल्या सतत सरकत्या जिन्यावरून उतरत आहेत. बघा सरकता जिना म्हणजे काय बघा, मॉलमध्ये जे आपल्या सर्कल्स म्हणजे इलेक्ट्रिक जे आपले स्टेअर्स असतात ना त्याला काय म्हणतो आपण सरकते जिने. तर त्याचं काय म्हणलं बघा, जमिनीवर पोहोचण्यासाठी आसिफा व अजिता अनुक्रमे 40 आणि 60 पायऱ्या उतरतात. तर बघा आता ह्या पायऱ्यांवरून आपण उतरायला लागलो. ठीक आहे बघा. तर बघा पहिली कोण दिली बघा तुम्हाला आसिफा. आसिफा किती पायऱ्या उतरली 40 पायऱ्या उतरली. आणि तेवढ्याच वेळात बघा अजिताने काय दिले बघा, अजिता किती पायऱ्या उतरली तर 60 पायऱ्या उतरली. किती तर 60 पायऱ्या. ठेवा 60 पायऱ्या. बरं आता काय दिले बघा, ज्या वेळात अजिता 3 पायऱ्या उतरते तेवढ्याच वेळात आसिफा 1 पायरी उतरते. बघा अजिताला बघा अजिता जेवढ्या वेळात 3 पायऱ्या उतरते, 3 पायऱ्या 1 2 3 तेवढ्याच वेळामध्ये आसिफा फक्त 1 पायरी उतरते. याचा अर्थ काय बघा, समजा आता आसिफाला बघा 1 पायरी उतरायला 1 सेकंद जर लागत असेल, बघा 1 पायरी उतरायला इथं एका सेकंदामध्ये काय बघा 1 पायरी उतरत असेल, तर अजिता जी आहे ती बघा 3 पायऱ्या उतरायला तिला 1 सेकंद लागत असेल. 3 पायऱ्या उतरायला 1 सेकंद लागत असेल. येते लक्षामध्ये. बरं आता इथं काय दिले बघा, बघा हा सरकता जिना आहे. बरोबर आहे की नाही. तर बघा आसिफाने काय केलं बघा, जर सरकत्या जिन्यावर कसं असतं बघा, आपण एक जरी पायरी उतरलेली आहे तरी चालतं. बघा पहिल्या पायरीवरती आलो आपण तिथे थांबलो तरी बघा आपल्याला ती पायरी कुठे घेऊन जाणार, खाली घेऊन जाणार आहे. बरोबर आहे की नाही. आता
बघा ह्या सरकत्या जिन्यामध्ये काय ठराविक पायऱ्या असतील, काय 50 असतील, 60 असतील, 100, 200 जे काय असतील ती. तर बघा पायऱ्या तर दोन्हीकडे सेमच राहणार बरोबर आहे की नाही बघा. आता फक्त काय बघा आपलं उतरण्याचा स्पीड काय बघा. तर आसिफाने काय केलं बघा, तर 40 पायऱ्या उतरली. 40 पायऱ्या उतरली त्या स्पीडनुसार आणि तेवढ्या वेळात काय झालं बघा, ह्या शिल्लक राहिलेल्या ज्या काय पायऱ्या आहेत, त्या पायऱ्या त्या स्टेअर्स काय बघा, त्या पायऱ्या काय झालं सरकत्या जिन्यामधून खाली निघून गेल्या आणि तिला बरोबर कुठं आणलं, खाली आणून सोडलं. अजिताने काय केलं बघा, 60 पायऱ्या उतरली आणि 60 पायऱ्या उतरेपर्यंत काय झालं, ज्या शिल्लक राहिलेल्या पायऱ्या आहेत, त्या पायऱ्या बरोबर कुठं गेल्या बघा, तर सरकत्या जिन्यामध्ये खाली निघून गेल्या आणि बरोबर तिला खाली आणून सोडलं. बरोबर आहे की नाही? याचा अर्थ काय बघा, आसिफाच्या या 40 पायऱ्या उतरायला जेवढा वेळ लागला ना, तेवढ्याच वेळामध्ये राहिलेल्या पायऱ्या त्या सरकत्या जिन्याने पूर्ण केल्या. सेम काय बघा, अजिताने ह्या ज्या काही 60 पायऱ्या उतरलेल्या आहेत, त्या 60 पायऱ्यांना जेवढा वेळ लागला ना, तेवढ्याच वेळामध्ये शिल्लक राहिलेल्या पायऱ्या त्या कुठे गेल्या, सरकत्या जिन्यामध्ये निघून गेल्या. ठीक आहे बघा, हे आपण शिल्लक राहिलेल्या पायऱ्या दाखवू इकडं. ठीक आहे बघा. आता इथं फक्त काय दिले, आसिफाला काय दिले बघा, आसिफा जर एक पायरी उतरत असेल तर तेवढ्या वेळामध्ये अजिता 3 पायऱ्या उतरते. ठीक आहे बघा. आता आपण काय केलं, आसिफाला 40 पायऱ्या उतरायला किती वेळ लागला? 40 पायऱ्या उतरायला 40 सेकंद लागले. आपण काय पकडू, 40 पायऱ्या उतरायला 40 सेकंद वेळ लागला. म्हणजे एका सेकंदामध्ये ती एक पायरी उतरते. ठीक आहे. आता मला सांगा अजिताला मग 60 पायऱ्या उतरायला किती वेळ लागेल? तर बघा अजिता 3 पायऱ्याला 1 सेकंद घेत असेल तर 60 पायऱ्याला तिला किती वेळ लागेल? 20 सेकंद लागतील. बरोबर आहे का? 20 सेकंद वेळ लागेल. 20 सेकंद वेळ लागेल. बरोबर आहे का? बघा आता थोडक्यात काय बघा 40 पायऱ्याला 40 सेकंद लागले. पण शिल्लक राहिलेल्या ज्या काही पायऱ्या त्या सरकत्या जिन्यामध्ये निघून गेल्या, त्या पण किती वेळामध्ये खाली गेल्या तर 40 सेकंदामध्ये. म्हणजे इथून एवढ्या पायऱ्या पण खाली जायला किती वेळ लागला? 40 सेकंद. बघा ह्या 60 पायऱ्या जर हिने समजा 20 सेकंदामध्ये पूर्ण केल्या असतील, तर शिल्लक राहिलेल्या ज्या पायऱ्या आहेत, त्या पण खाली निघून जायला किती वेळ लागला असेल? 20 सेकंद. ठीक आहे मग? बरं आता काढायचं कसं बघा, ह्या 40 पायऱ्या बघा, तर आपल्याला काय काय विचारलंय बघा त्यांनी, तर प्रत्येकाला उतरावं लागणारे एकूण बघा, जिना सरकत नसेल तर प्रत्येकाला उतराव्या लागणाऱ्या एकूण पायऱ्यांची संख्या निवडा. थोडक्यात काय, या जिन्यामध्ये एकूण किती पायऱ्या आहेत ते आपल्याला विचारलंय त्यांनी. बरं आता ह्याच्यामध्ये बघा बोट आणि स्ट्रीमचा कॉन्सेप्ट कसा असतो लक्षात घ्या. थोडक्यात काय, पायऱ्या पण पळतात बरोबर आहे की नाही? याचा अर्थ काय, प्रवाह पळतोय आणि आपण प्रवाहाच्या दिशेने चाललोय. म्हणजे इथं काय थोडक्यात बघा, ह्या ज्या काय पायऱ्या आहेत, या पायऱ्यांचा पण काहीतरी वेग असेल. समजा आता पहिल्या पायरीवरती जर आपण उभं राहिलो आणि उतरलोच नाही, साहजिकच आपल्याला तो सरकता जिना काय करणार, खाली आणून सोडणार आहे. बरोबर आहे की नाही? समजा त्याच्यामध्ये काय असतील बघा, 100, 200 जे काय पायऱ्या असतील. एखादी पायरी उतरायला त्याला 1 सेकंद किंवा 2 सेकंद काय वेळ लागत असेल. बरोबर तेवढ्या सेकंदामध्ये तो तुम्हाला खाली आणून आणून सोडणार आहे. बरोबर आहे की नाही? मग याचा अर्थ काय बघा, तर बघा आपल्याला इथं जे बघा त्या जिना जो आहे, सरकता जो जिना आहे, सरकता जिना ह्याचा वेग माहित नाही. बघा सरकत्या जिन्याचा आपल्याला वेग माहित नाही. बघा थोडक्यात काय, आपण सरकत्या जिन्याला आपण असं समजू की बघा, बघा आता इथं सरकत्या जिन्याला किती वेळ लागत असेल बघा, तर 1 सेकंदामध्ये तो काहीतरी पायऱ्या जात असेल. बरोबर आहे? 1 सेकंदामध्ये काहीतरी पायऱ्या जात असेल. बरोबर आहे की नाही? बघा मग आता आपल्याला पायऱ्या काढताना कसे करायचे बघा, तर बघा 40 पायऱ्या झाल्या, 40 पायऱ्या बघा, इक्वेशन कसं मांडायचं बघा, 40 पायऱ्या झाल्या इथं. ठीक आहे. आता 40 पायऱ्याला किती वेळ लागला आपल्याला? 40 सेकंद वेळ लागला. बरोबर आहे का? 40 पायऱ्या अधिक ह्या ज्या काय पायऱ्या शिल्लक आहे, म्हणजे आपोआप ज्या गेल्यात कुठं सरकत्या जिन्यामध्ये, त्या पूर्ण करायला किती वेळ लागला? तर 40 सेकंद वेळ लागला. बरोबर आहे की नाही? मग 40 पायऱ्या अधिक या 40 सेकंदामध्ये गेलेल्या पायऱ्या. बरोबर काय असेल बघा इकडं? 40 सेकंदामध्ये गेलेल्या पायऱ्या. म्हणजे बघा आता 40 गुणिले काय येणार इकडं? 40 गुणिले x. 40 पायऱ्या अधिक या 40 सेकंदामध्ये गेलेल्या पायऱ्या. बरोबर आहे की नाही? म्हणजे बघा येते लक्षामध्ये बघा, इज इक्वल टू बघा, इज इक्वल टू इज इक्वल टू काय केलं आपण इकडं? ह्या 60 पायऱ्या, ह्या 60 पायऱ्या, ह्या 60 पायऱ्या अधिक ह्या 20 सेकंदामध्ये ह्या जिन्याने पूर्ण केलेल्या पायऱ्या. दोन्हीकडच्या पायऱ्या तर सेमच आहेत. बरोबर आहे की नाही? अधिक काय झाले बघा, हे 20x असेल. हे 20 काय सेकंद आहे. बरोबर आहे की नाही? बघा मग आता एका सेकंदामध्ये सरकता जिना जो आहे की नाही, एका सेकंदामध्ये किती पायऱ्या जातो? एका सेकंदामध्ये x पायऱ्या जातो. ठीक आहे. आपल्याला किती एका सेकंदामध्ये किती पायऱ्या जातो ते माहित नाही. बघा मग आता काय निघेल, 40 पायऱ्या अधिक 40 सेकंदामध्ये किती पायऱ्या गेला? तर x पायऱ्या गेला. 60 पायऱ्या अधिक 20 सेकंदामध्ये त्याने 20x पायऱ्या गेल्या. बरोबर आहे का? बघा आता इक्वेशन सॉल्व्ह करा बघा. 40 अधिक इकडे किती झाले? हे झाले 40x इज इक्वल टू 60 अधिक हे झालं 20x. बघा हे 20x अलीकडे आणा, काय निघेल बघा, 40 वजा बघा 40x वजा 20x बरोबर हे 40 बरोबरच्या पलीकडे टाक, काय होईल बघा, 60 वजा 40 निघेल. थोडक्यात काय बघा, 40 मधनं 20 गेलं, राहिले 20x
20x इज इक्वल टू 60 मधनं 40 गेलं 20 राहिलं. म्हणजे बघा 20x इज इक्वल टू 20 म्हणजे x इज इक्वल टू किती झाला? x इज इक्वल टू 1 झाला. याचा अर्थ काय बघा, एका सेकंदामध्ये तो 1 पायरी जातो. एका सेकंदामध्ये तो 1 पायरी जातो. ठीक आहे बघा. आता बघा निकाल काय बघायचं, आता हे 40 पायऱ्या त्याने पूर्ण केल्या. किती वेळामध्ये? 40 सेकंदामध्ये. मग या शिल्लक राहिल्या 40 सेकंदामध्ये तो किती पायऱ्या पूर्ण केल्या बघा? तर 40 पायऱ्या अधिक 40 सेकंदामध्ये 40 गुणिले 1 बरोबर किती झाल्या बघा? 40 आणि 40 बरोबर झाल्या 80 पायऱ्या. सेम इथं बघा, ह्या 60 पायऱ्या त्यांनी पूर्ण केल्या चालत स्वतः. 60 पायऱ्या पूर्ण करायला त्याला किती वेळ लागला? 20 सेकंद लागला. आणि ह्या 20 सेकंदामध्ये त्या शिल्लक राहिल्या पायऱ्या कुठे गेल्या? सरकत्या जिनेने पूर्ण केल्या. मग 20 सेकंदामध्ये सरकत्या जिनेने किती पूर्ण केल्या बघा? 20 गुणिले 1 बरोबर झाले 20. म्हणजे हे 60 पायऱ्या अधिक ह्या 20 पायऱ्या बरोबर झाल्या 80 पायऱ्या. ठीक आहे. मग थोडक्यात त्या सरकत्या जिन्यामध्ये किती पायऱ्या आहेत? तर 80 पायऱ्या आहेत. ऑप्शन नंबर किती असेल बघा? 2 असेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा कोडिंग डिकोडिंग वरचा प्रश्न आहे. काय दिले बघा? पुढे दिलेल्या अभिव्यक्ती अभ्यासून अपरिचित भाषेची संरचना ओळखा. बरं आता इथे काय म्हटलंय बघा? भाषेची संरचना ओळखा. तुम्हाला कोडिंग म्हणजे कोडिंग इथं तुम्हाला कोड दिलेले नाही, तर भाषेमध्ये कोड दिलेले आहेत. बघा आता भाषेमध्ये कसं असतं बघा, डायरेक्ट जर तुम्हाला कोड दिले असतील ना एखाद्या शब्दाला कोड, तर ते जर बघा त्याची मांडणी बघा ॲज इट इज राहते. पण इथं तुम्हाला भाषा असल्यामुळे कसं आहे बघा, मागं पुढे कोड होऊ शकतात. येते लक्षामध्ये. चला पुढे काय दिले बघा? यासाठी 2 गृहीतके वापरा. नियमाला अपवाद नाही आणि फक्त दिलेल्या अभिव्यक्तीतून साधित नियत लागू पडतात. बरं आता काय दिले बघा ह्याच्यामध्ये? बघा यासाठी 2 गृहीतके वापरा म्हटले. बरं आता बघा हे काय मीन्स बघा, इथं काय दिले बघा? PONAYOT मीन्स काय दिले बघा? शी इट्स एव्हरीथिंग. परत यू विल इट, आय विल इट नथिंग. इकडे काय? आर यू इटिंग अ लॉट ऑर अ लिटल. आणि खाली काय? डिमांड एव्हरीथिंग. बघा आता याच्यामध्ये बघा मीन्सला तात्पुरतं काट मारा. ठीक आहे, कन्फ्युजन व्हायला नको. बघा आता मला सांगा, सगळ्यामध्ये कॉमन काय दिसतंय बघा तुम्हाला? इकडे इट दिसतंय, इट, इथं इट दिसतंय, इथं इट दिसतंय. बरोबर आहे का? इथं पण इटिंग आहे, इथं. ठीक आहे बघा. बरं आता बघा मग सगळ्यामध्ये कॉमन काय काय दिसतंय बघा तुम्हाला? इकडं YOT आहे, यॉट. बघा इकडे YOT आहे, इथं पण YOT आहे आणि इथं पण YOT आहे. ठीक आहे बघा. आता बघा पहिल्या 3 वाक्यांना नीट आधी फोकस करा बघा. पहिले हे कुठले झाले? 3 वाक्य. ठीक आहे बघा. आता काय दिसतंय बघा तुम्हाला इकडं? बघा दुसऱ्या आणि तिसऱ्या वाक्यामध्ये बघा, हे पहिलं वाक्य, हे दुसरे वाक्य आणि हे तिसरं वाक्य. दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये काय दिसतंय बघा? विल आणि विल दिसतोय. बरोबर आहे का? विल आणि विल. विलला काय दिलंय बघा? बघा विल आहे दोन्हीत कॉमन काय? क्वेश्चन मार्क आहे. बरोबर आहे का? बघा विलला काय दिलंय बघा त्यांनी आपल्याला? क्वेश्चन मार्क दिलेला आहे. ठीक आहे बघा. आता पुढे काय दिलंय बघा याच्यामध्ये? बघा विलला क्वेश्चन मार्क मांडला आपण. बघा आता इकडे लक्षात घ्या. बघा आता इथं काय दिलंय? यू विल इट आणि आय विल इट आणि पुढे काय म्हटलंय? नथिंग. येते लक्षामध्ये बघा. बघा विलला आपण काय पकडला? क्वेश्चन मार्क पकडला. इटला आपण ऑलरेडी काय पकडलाय? YOT आणि YOT पकडलाय. याचा अर्थ काय बघा? यूला काय असेल बघा? SU असेल आणि आयला काय असेल? KI असेल. ठीक आहे बघा. याचं बघा आणि बरोबर नथिंगला काय निघेल बघा? ना. बरं आता इथं मांडणी कशी केली बघा त्यांनी? बघा KI चा जो कोड आहे तो बरोबर काय निघाला बघा? आय निघाला. क्वेश्चन मार्कचा जो कोड आहे तो बरोबर काय निघाला बघा? विल निघाला. आणि बघा इथे काय दिले? इट नथिंग दिले. बरोबर आहे का? इट नथिंग. इटचा यॉट घेतला आणि नथिंग दिल्यामुळे काय झालं बघा? बघा YOT घेतला आणि पुढे काय केले बघा? आणि NA केलं. याला काय झालं बघा? इट नथिंग. इट झाला नथिंग. ठीक आहे बघा. बरं आता इथं काय दिसतंय बघा तुम्हाला? इट एव्हरीथिंग दिसतंय. बरोबर आहे का? इट एव्हरीथिंग. आणि इथं पण काय बघा? थोडक्यात तेच आहे बघा. PO कशासाठी वापरलाय? सी साठी वापरलाय. आता यॉटला काय? इट पकडलाय आपण. बरोबर आहे का नाही? एव्हरीथिंग काय केले बघा? फक्त बघा NA जो आहे, NA काय केलं आपण? या YOT यॉटच्या पाठीमागे वापरलाय. बघा यॉटच्या पुढं NA जर घेतला आपण, बघा यॉटच्या पुढं बघा YOTच्या पुढे NA घेतलाय, काय झाला? इट नथिंग झाला. आणि YOTच्या बघा YOTच्या पाठीमागे जर NA घेतला तर काय झाला बघा? इट एव्हरीथिंग झाला. इट एव्हरीथिंग. येते लक्षामध्ये बघा. इथं जरी बघितलं तुम्ही बघा, आता इथं पण एव्हरीथिंग दिसतोय. बरोबर आहे का? बघा एव्हरीथिंग जर बघितलं आपण, बघा इथं NA कुठं वापरलाय? पाठीमागे वापरलाय. बरोबर आहे का नाही? आणि पुढे काय? फॉर AK. बरोबर आहे का? फॉर AK. मग थोडक्यात काय? डिमांड एव्हरीथिंग असल्यामुळे त्याचा NA कुठे घेतलाय? पाठीमाग घेतलाय. तर NA घेतलाय. येते लक्षामध्ये बघा. आता हे वरच्या 3 वाक्यामध्ये जर बघितलं ना, जशाच तसे तुम्हाला काय दिले? कोड दिले बघा. PO चा कोड कोणासाठी आहे? C साठी आहे. बघा SU कोणासाठी आहे? U साठी आहे. KI कोणासाठी आहे? I साठी आहे. बघा सेम बघा.
PONAYOT मीन्स काय दिले सी इट्स एव्हरीथिंग. बघा पीओ झाला सी साठी, यॉट झाला इट साठी, एव्हरीथिंगचा कोड कुठे घेतला आपण यॉटच्या पाठीमागे एनए घेतला. ठीक आहे बघा इथं खाली बघा एसयू झाला यू साठी, क्वेश्चन मार्क झाला विल साठी आणि यॉट झाला इट साठी, ऍज इट इज घेतला. परत पुढे काय दिले बघा के आय, बघा के आय झाला आय साठी, क्वेश्चन मार्क झाला विल साठी आणि यॉट बघा इट साठी आणि नथिंगचा एनए कुठे घेतला आपण इट यॉटच्या पुढे घेतला. ठीक आहे यॉटच्या पुढे एनए लावला म्हणजे इट नथिंग, यॉटच्या पाठीमागे एनए लावला म्हणजे काय झाला इट एव्हरीथिंग. ठीक आहे बघा आता हे 3 वाक्याचा ऍज इट इज दिले त्यांनी. बघा खाली काय दिले बघा आता नीट लक्षात घ्या. बघा एल ए बघा इकडे काय दिले YOT, बघा ले यॉट, इकडे RAH आणि इकडे परत यॉट ले केले, परत इकडे SU केले. मीन्स काय दिले बघा आर यू इटिंग अ लॉट ऑर अ लिटल. बघा या 3 वाक्यांना इथं काय म्हटले बघा 2 गृहीतके वापरा. पहिलं गृहीतक इथं ऍज इट इज मांडला आपण. ठीक आहे बघा ह्या चौथ्या बघा शेवटचं जर 4 आणि 5 नंबर जरी वाक्य बघितलं तिथं सुद्धा काय दिसते बघा तुम्हाला इकडं बघा डिमांड एव्हरीथिंग दिले. बरोबर आहे का. डिमांड एव्हरीथिंग म्हणजे काय बघा बघा एव्हरीथिंगचा एनए पाठीमाग घेतला. बघा जर एनए पुढे लावला तर नथिंग होते, पाठीमाग लावला तर एव्हरीथिंग होते बघा. आणि एफ बघा फॉर ए के म्हणजे काय डिमांड दिसते तुम्हाला. ठीक आहे बघा. बरं आता ह्याच्यामध्ये कन्फ्युजन कुठे होते बघा तुमचं ह्या LAYOT आणि YO बघा ले यॉट आणि यॉट ले मध्ये कन्फ्युजन झाले बघा. ठीक आहे बरोबर आहे का नाही बघा. पण बघा शब्दरचना कशी लक्षात घ्या, कारण की बघा इथं तुम्हाला क्वेश्चन मार्क दिलेला आहे, इकडे क्वेश्चन मार्क वापरलेला नाही, तिथे एक कन्फ्युजन होते. कसं लक्षात घ्या बघा आर यू इटिंग अ लॉट ऑर अ लिटल, क्वेश्चन मार्क दिलाय बरोबर आहे का नाही. पण इथं बघा दुसऱ्या लँग्वेज मध्ये तुम्हाला क्वेश्चन मार्क त्यांनी दिलेला नाही. खाली काय केले बघा डिमांड एव्हरीथिंगला क्वेश्चन मार्क दिला आणि इकडे क्वेश्चन मार्क घेतलेला आहे. त्याचं काय बघा हे लक्षात घ्या. आर यू इटिंग अ लॉट हे काय बघा हा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय प्रॉपर आर यू इटिंग अ लॉट ऑर अ लिटल, क्वेश्चन विचारल्यामुळे त्याचा तो क्वेश्चन मार्क आहे. ठीक आहे बघा त्याच्यामुळे इकडे त्यांनी क्वेश्चन मार्क घेतलेला नाही आणि डिमांड एव्हरीथिंग हा काही क्वेश्चन नाही बरोबर आहे का नाही. त्याच्यामुळे बघा इथं हा क्वेश्चन आहे तो क्वेश्चनचा बघा तुम्हाला जर क्वेश्चन विचारला असतं ना तर त्याचा क्वेश्चन मार्क असला असता बरोबर आहे का नाही. हा क्वेश्चनचा क्वेश्चन मार्क नाही, त्यामुळे हा जो क्वेश्चन आहे त्यांनी इकडे रिपीट केलाय बघा. येते लक्षामध्ये हा क्वेश्चन काय केला त्यांनी इकडे रिपीट केलेला. बरं आता इथं काय दिसतंय बघा तुम्हाला विल सी इट अ लॉट बरोबर आहे का नाही बघा. बघा आता बघा विल सी इट अ लॉट आणि इकडे क्वेश्चन मार्क आहे बरोबर आहे का नाही. आता बघा इथं हा बरोबर विल हा तुम्हाला क्वेश्चन विचारला इंग्लिश मध्ये बरोबर आहे विल सी इट अ लॉट, त्यामुळे इथं हा जो क्वेश्चन आहे हा जो क्वेश्चन मार्क आहे ना हा क्वेश्चन मार्क इकडे येणार नाही. हा क्वेश्चन मार्कचा क्वेश्चन मार्क आहे. क्वेश्चन विचारलेल्या मुळे तुम्हाला तिथे क्वेश्चन मार्क दिलेला आहे, त्यामुळे तुमच्या कोड मध्ये तो क्वेश्चन मार्क येणार नाही. येते लक्षामध्ये बघा इथं तुम्हाला आर यू इटिंग लॉटला क्वेश्चन मार्क दिलाय, तो तुम्हाला इकडे क्वेश्चन मार्क विचारला नाही का, कारण की तो प्रश्नाचा क्वेश्चन मार्क आहे. आणि इथं तुम्हाला प्रश्न नाही दिसत डिमांड एव्हरीथिंग बरोबर हा क्वेश्चन दिसत नाही, त्यामुळे ह्याचा क्वेश्चन मार्क इकडे घेतलाय त्यांनी. आता विल सी इट अ लॉट हा क्वेश्चन मार्क हा प्रश्न विचारलाय तुम्हाला, त्यामुळे हा क्वेश्चन मार्क इकडे येणार नाही. पण इथं विलला जो आपला क्वेश्चन मार्क दिलेला आहे म्हणजे विलचा जो कोड आहे कुठला क्वेश्चन मार्क हा क्वेश्चन मार्क इकडे येऊ शकतो. येते लक्षामध्ये ते कन्फ्युजन तुमचं दूर केलं. बरं आता फक्त क्वेश्चन मध्ये बघा कन्फ्युजन कुठे होतंय बघा यॉट लेला एक होते किंवा ले यॉटला एक होते बरोबर आहे का नाही. बघा आता बघा ही मांडणी कशी करायची बघा लक्षात घ्या. इथं आपल्याला बघा हे कुठलं वाक्य तुमचं बघा प्रश्न कुठं विचारला विल सी इट अ लॉट बघा विल सी इट अ लॉट आणि इकडे वरती काय दिले बघा आर यू इटिंग अ लॉट बघा आर यू इटिंग अ लॉट ऑर काय दिले बघा अ लिटल बघा. आता ह्याला त्यांनी कोड काय दिलाय बघा लक्षात घ्या. बघा LEYOT ले यॉट पुढे काय दिले बघा RAH आणि इथं यॉट आणि ले आणि सू बघा. आता वरच्या ह्याच्यामध्ये पहिल्या 3 वाक्यांमध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारलेला नाही, त्यामुळे सरळ सरळ त्यांनी कोड दिलेत बघा. पी चा शी दिलाय बरोबर, ना यॉटचा काय दिलाय इट एव्हरीथिंग बरोबर आहे का. बघा परत SU कुणासाठी यू साठी क्वेश्चन मार्क विल साठी आणि यॉट इट साठी. बघा इथं पण काय KI साठी क्वेश्चन मार्क विल साठी आणि इथं यॉट ना म्हणजे इथं फक्त काय केलं बघा NA पाठीमाग घेतल्यामुळे इट नथ एव्हरीथिंग झालं. हा NA पुढे लावल्यामुळे इट नथिंग झालं. ठीक आहे बघा म्हणजे सरळ ते दिले त्यांनी. इथं मात्र काय झालं बघा इथं मांडणी ऍज इट इज केलेलं नाही का, कारण की बघा पीओ कुणासाठी आहे इथं सी साठी बरोबर आहे का. पीओ सी साठी आहे, SU कुणासाठी आहे यू साठी आहे आणि KI कुणासाठी आहे आय साठी बरोबर आहे का नाही. मग आता इथं बघा इथं जर आपण बघितलं आर यू आरचा बघा यूचा काय यूला काय दिले बघा यूला SU दिसतोय, मग यूचा SU त्यांनी कोड मध्ये कुठे घेतलाय बघा शेवटला घेतलाय. याचा अर्थ काय आहे
जर प्रश्न विचारला असेल ना तर प्रश्नामध्ये कोड कसे होतात पुढे पाठीमाग होतात. ठीक आहे बघा. आता इथे काय बघा, आर यू इटिंग अ लॉट ऑर अ लिटल, बरोबर आहे का नाही? इथं फक्त काय बघा लक्षात घ्या. आता हे ले यॉट आणि यॉट लेचा अर्थ काय बघा लक्षात घ्या. याचा बघा इटिंग अ लॉट, हे ऑर म्हणजेच काय किंवा, आणि अ लिटल म्हणजेच काय इटिंग अ लिटल. इथं पण काय बघा इटिंग आहे, थोडक्यात काय इटिंग अ लिटल. ऑरचा अर्थ काय इटिंग अ लॉट ऑर इटिंग अ लिटल, बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे दोन ठिकाणी तुम्हाला यॉट दिले बघा, इकडे एक यॉट दिलं, इकडे एक यॉट दिलाय. मग याचा अर्थ काय बघा, पहिला जो यॉट आहे तो कोणासाठी इटिंग अ लॉट साठी. इटिंगचा यॉट घेतला आपण इकडं, आणि लीडचा अर्थ लीडचा काय घेतला आपण एल पाठीमाग घेतला. लिटिल लीड इटिंग अ लीडचा एल काय घेतला आपण पाठीमाग घेतला. ठीक आहे बघा इटिंग बरोबर आहे का इथं बघा इटिंग, इथं लॉट, इटिंग अ लॉट ऑर लिटल. बघा लॉटचा एल कुठे घेतला पाठीमाग घेतला. हे ऑर म्हणजेच काय दिसतंय बघा आर ए एच, आणि बरोबर बघा इटिंग अ लिटल. लिटलला काय बघा यॉटला आपण काय केलं एल पुढे लावला, म्हणजे काय झाला इटिंग अ लिटल. एल पाठीमाग लावला तर लॉट झाला, एल पुढे लावला तर काय झालं लिटल झाला, बरोबर आहे का? आणि ऑरचा अर्थ काय असतो किंवा, म्हणजे इथं पण इटिंग आहे, इटिंग अ लॉट ऑर इटिंग अ लिटल असा त्याचा अर्थ. त्यामुळं यॉट दोन्हीकडे आलेला आहे. ठीक आहे बघा, इथं कन्फ्युजन होऊन घ्यायचं. त्यामुळं एल ए वाय ओ टी जर ले यॉट जो आहे तो कोणासाठी बघा इटिंग अ लॉट साठी. आपल्या प्रश्नामध्ये काय बघा इट अ लॉट आहे, बरोबर आहे की नाही? त्यामुळे इथं काय येणार आहे बघा, बरोबर बघा इट अ लॉटचा आपला कोड काय झाला इकडं एल ई वाय ओ टी. बघा एल ई वाय ओ टी. आणि सी साठी आपण काय पकडले बघा, सी साठी आपण पो पकडलाय, बरोबर आहे का नाही? पो. बरं आता इथं जशाच तशी कोडची मांडणी करायची नाही का? प्रश्न आहे इथं बघा, आर यू इटिंग अ लॉट हा प्रश्न विचारल्यामुळं कोड काय केले त्यांनी महाग केले. काय केले बघा, यूचा जो एस बघा, यूला काय घेतलं आपण यूचा एस यू आहे. मग यूचा एस यू कुठे घेतला आपण शेवटला घेतलेला. येत्या लक्षामध्ये इथं पण काय बघा विल शी, सीचा बघा सीला काय वापरला आपण कोड पो. सीचा पो कोड, सीचा जो कोड आहे ना पो, तो कुठं वापरायचा आपण शेवटला वापरायचा पीओ. येते लक्षामध्ये बघा. बघा परत इट अ लॉटला काय घेतलं आपण बघा, इथं बघितलं आपण एल ए वाय ओ टी. हा इट अ लॉटचा काय घेतला आधी घेतला बघा एल ए, बघा एल ई वाय ओ टी. आणि विलचा काय बघा, विलला आपण काय वापरतोय, विलला क्वेश्चन मार्क वापरतोय. विलचा क्वेश्चन मार्क इथं घ्या. बघा मग थोडक्यात काय क्वेश्चन मार्क लेआउट आणि पो कुठं दिसतंय बघा, क्वेश्चन मार्क लेआउट आणि पो बरोबर ऑप्शन नंबर 2 मध्ये निघते. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बरं हा पण लॉजिकल रिजनिंग वरचा क्वेश्चन काय दिले बघा याच्यामध्ये, अनुक्रमे ए आणि बी या जागांसाठी उचित शब्द समूह जोडी निवडा. मग शब्द जोडी निवडायची आपल्याला. ठीक आहे बघा काय दिले इकडं, नव्या औषधावर जरी भरमसाठ प्रमाणात डॅश स्त्रोत खर्ची घातलेले असूनही, आता पर्याय काय काय दिले, नैसर्गिक नैसर्गिक आर्थिक आणि आर्थिक. बघा नव्या औषधावर जरी भरमसाठ प्रमाणात कुठले स्त्रोत बघा, तर बघा इथं काय निघेल आर्थिक स्त्रोत. आर्थिक किंवा नैसर्गिक मध्ये जर कन्फ्युजन होत असेल तात्पुरतं थांबायचं, पुढे वाचा बघा. डॅश डॅश स्त्रोत खर्ची घातलेले असूनही मानवी चाचण्यात मिळालेल्या विपरीत परिणामांमुळे त्याचा विकास थांबवण्यात आला. एकेकाळी ज्याचे एक प्रकारे अनेक शारीरिक व मानसिक विकारांवर डॅश डॅश उपचार करण्यासाठी उपयुक्त म्हणून स्वागत झाले. आता स्वागत कुणाच होणार आहे बघा, विनाकाम पगार बिकार लक्षणीकडे काय रामबाण. इथं काय निघेल बघा, इथं रामबाण निघेल, रामबाण. ठीक आहे बघा, इथं जरी कन्फ्युजन झालं कुठं आर्थिक मध्ये आणि नैसर्गिक मध्ये, तरी बरोबर खाली काय निघते रामबाण. रामबाण उपचार करण्यासाठी उपयुक्त म्हणून स्वागत झाले होते. ते औषध आता फक्त त्याच्या विकास कामांना दिवाळी काढायला लावणारा आर्थिक पांढरा हत्ती म्हणून आठवले जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे बघा, आता काय होतं बघा, पहिल्यांदा आपण एखाद्या ह्याच्यावरती एक औषध म्हणून वापर करायचो, पण आता ते काय औषध परिणामकारक राहिलेलं नाही. त्याच्यामुळे काय झाले बघा, जे औषध सुरुवातीला रामबाण उपाय म्हणून निघत होतं, त्याचा वापर करता येत होता, त्या औषधात आता जास्त काही इफेक्ट राहिलेला नाही. त्याच्यामुळे काय होते, कंपनी त्याच्यामुळे लॉस व्हायला लागलेला आहे, असं त्यांनी दिलेलं आहे. काय निघेल इकडे, नव्या औषधावर जरी भरमसाठ प्रमाणात इथं काय निघेल आर्थिक स्त्रोत खर्ची घातलेले असूनही मानवी चाचण्यात मिळालेल्या विपरीत परिणामांमुळे त्याचा विकास थांबवण्यात आला. एकेकाळी ज्याचे एक प्रकारे अनेक शारीरिक व मानसिक विकारांवर रामबाण उपचार करण्यासाठी उपयुक्त म्हणून स्वागत झाले होते. ते औषध आता फक्त त्याच्या विकासकांना दिवाळे काढायला लावणारे आर्थिक पांढरा हत्ती म्हणून आठवले जाण्याची शक्यता आहे. म्हणजे उत्तर काय निघेल आपलं ऑप्शन नंबर 4 आर्थिक व रामबाण. ठीक आहे,
चला पुढचा क्वेश्चन बघू. बर, आता इक्वेशन वरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा, नुकत्याच पार पडलेल्या सरपंचासाठीच्या निवडणुकीत 4 उमेदवारांना एकूण 972 मते मिळाली. एकूण 4 उमेदवार आहेत आणि त्या चौघांना मिळून किती मतं पडलेत, तर 972 मते मिळालेत. पुढे काय दिले, जिंकलेल्या व्यक्तीला मिळालेली मते त्याच्या विरोधकांपेक्षा अनुक्रमे 52, 78 आणि 102 अधिक आहेत. बघा, जिंकलेला जो उमेदवार आहे, जिंकलेल्या उमेदवाराला किती मतं असतील, तर आपण X मतं असतील असं पकडू. ठीक आहे बघा. तर बघा आता एकूण किती उमेदवार आहेत, 4 उमेदवार आहेत. जिंकलेल्या उमेदवाराला X मतं पडली. दुसऱ्या उमेदवाराला किती मतं असतील बघा, तर त्याच्यापेक्षा 52 मते कमी, बरोबर आहे का. त्याच्या विरोधकांना काय म्हटले, अनुक्रमे 52, 78 आणि 102 अधिक आहेत. ठीक आहे, विरोधकांपेक्षा. म्हणजे बघा, विरोधकांना किती असतील बघा, दुसऱ्या विरोधकाला त्याच्यापेक्षा 52 मध्ये कमी असतील. पहा, परत आणखी जो विरोधक आहे त्याला 78 मतं कमी असतील, X वजा 78. आणि चौथा जो उमेदवार असेल त्याला किती आहेत बघा, 102, म्हणजे X वजा 102. येत्या लक्षामध्ये बघा, 4 उमेदवार आहेत. जिंकलेल्या उमेदवाराला X मतं पडली आणि जे काय त्याचे 3 विरोधक आहेत बाकीचे, त्यांना काय म्हटले बघा, जिंकलेल्या व्यक्तीला मिळालेली मते त्याच्या विरोधकांपेक्षा अनुक्रमे 52, 78 आणि 102 अधिक आहेत. म्हणजे बघा, ह्याला जी मतं पडली आहेत ना, ती ह्याच्यापेक्षा 52 अधिक आहेत. म्हणजे दुसऱ्या उमेदवाराला त्याच्यापेक्षा 52 कमी असतील, ह्याला 78 कमी असतील आणि ह्याला 102 कमी असतील. ठीक आहे बघा, अशी चौघांची मिळून बेरीज किती निघाली बघा, तर 972 मते आहेत. 972 मते आहेत. झालं, इक्वेशन सॉल्व्ह करा. काय निघते बघा, 1, 2, 3 आणि 4 बरोबर किती झाली बघा, 4x वजा 52, 78 आणि 102 ची बेरीज करा बघा, 102 परत इकडे झाले 78 आणि हे झाले 52. किती निघते बघा, 8 आणि 2 10 आणि 2 12. इथं हात चाला 1 बघा, 7 आणि 5 12 आणि 1 13. इथं एक हात चाला 1 आणि 1 किती झाले 2, 232. म्हणजे वजा किती झाले बघा, 232 बरोबर किती निघाले इकडे, 972 निघाला. ठीक आहे बघा. चला आता 4x 4x इज इक्वल टू 972 हे वजा 232 बरोबरच्या पुढे गेले काय होईल, अधिक होईल, अधिक 232 होईल. बाकी निघते इकडे बघा. चला 972 अधिक 232 बघा, 2 आणि 2 किती झाले 4, परत 7 आणि 3 झाले 10. आता आला एक बघा, 9 आणि 1 10 आणि 2 12, म्हणजे किती झाले 1204. ठीक आहे बघा, 4x इज इक्वल टू किती झाले 1204. मग आता x ची व्हॅल्यू किती निघेल बघा, x इज इक्वल टू 1204 भागिले 4. बाकी निघते 4 1 4, 4 त्रिक 12, परत 4 1 4 म्हणजे 301. बघा, जिंकलेल्या उमेदवाराला किती मतं पडलेत, तर बघा 300. ठीक आहे बघा, आता काय दिले बघा, दिलेल्या माहितीच्या संदर्भात सत्य विधान निवडा. ठीक आहे बघा, आता विधान निवडायचं आपल्याला. काय दिले बघा, कोणताही निष्कर्ष काढण्यासंबंधाने सामग्री अपुरी आहे. पहा, निष्कर्ष आपण काढू शकतो. ठीक आहे, जिंकलेल्या उमेदवाराला किती मतं पडली, 301 मतं पडली. आणि बाकीचे जे काय 3 उमेदवार आहेत त्यांना पण किती मतं पडली सांगू शकतो आपण. बघा, एक जणाला 301 पेक्षा 52 मतं कमी आहेत, एक जणाला 78 मतं कमी आहेत आणि एक जणाला 102 मतं कमी आहेत. चला काय दिले बघा, जिंकलेल्या उमेदवाराला सगळी मिळून 132 मते जादा मिळाली. नाही, त्याला सगळी 132 जादा काय म्हटले, जिंकलेल्या उमेदवाराला सगळी मिळून 132 जादा मते मिळाली. बघा, 132 जादा मते असतील का नाही. पहा, इथे 102 मतं जास्त मिळाली, तिथे 78 मतं जास्त मिळाली, इकडे 52 मतं जास्त मिळाली. त्याची बेरीज 132 येते का नाही, जास्त निघते. 3 नंबरला काय दिले बघा, एका उमेदवाराला 200 मते मिळाली. बरं, आता एका उमेदवाराला काय म्हटलं, 200 मते मिळाली, तर काय करावं लागेल आपल्याला. पहा, 301 बघा, एक निवडून आलेल्या उमेदवाराला 301 मतं झाली, बरोबर आहे का. दुसरा जो कोण उमेदवार असेल त्याला किती मतं असतील बघा, 301 वजा 52, बरोबर आहे का. बघा, हा झाला जिंकलेला उमेदवार, जिंकलेला, त्याला तर 301 आहेत, बरोबर आहे का नाही. दुसरा जो उमेदवार पकडला आपण, तर त्याला किती निघतील बघा, 301 वजा 52. बाकी निघतील बघा, इकडे 11तनं 2 गेले 9 झाले, परत 9तनं 5 गेले 4 झाले, आणि इकडे 249. म्हणजे बघा, एका उमेदवाराला 249 असतील. परत तिसरा उमेदवार आहे त्याला किती असतील बघा, 301 मधून किती गेले, 78 गेले. बाकी निघतील 11तनं 8 गेले 3 राहिले, परत इकडे 9तनं 7 गेले 2 राहिले, आणि किती येते इकडे 223. एक जणाला 223 मतं पडते. चौथ्या उमेदवाराला किती असतील बघा, 301 वजा किती आले, 102. हे झाले 102, म्हणजे बरोबर बघा, 11तून 2 गेले 9 झाले, परत इकडे 9तून 0 गेले 9 झाले, आणि 2तनं 1 गेले 199. ठीक आहे बघा, म्हणजे याच्यामध्ये काय म्हटले आपल्याला, जिंकलेल्या एका उमेदवाराला 200 मते मिळाली. कुठल्याला उमेदवाराला 200 मतं दिसतं का तुम्हाला, नाही. जिंकलेल्याला 301 पडतील, बाकीच्याला 249, 223 आणि 199. म्हणजे 3 नंबरचा पण ऑप्शन काय झाला आपला, चुकीचा झाला. आणि 4 नंबर काय म्हटले, जिंकलेल्या उमेदवाराला 301 मते मिळाली. बघा, जिंकलेल्या उमेदवाराला 301 मतं मिळाली का, तर बरोबर 301 मतं मिळाली, बरोबर काय निघालं, ऑप्शन नंबर 4
बरोबर निघेल. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा याच्यामध्ये. सतेजा तिच्या 4 नातवंडांना घेऊन गाडीने रपेटीला गेली आणि त्यांनी 6 चौकांना भेटी दिल्या. यातील प्रत्येकाला तिने रपेटी दरम्यान वापरलेल्या रस्त्यांचे नकाशे रेखाटायला सांगितले. तेव्हा त्यांनी पुढील नकाशे तयार केले. मात्र चौकांची सापेक्ष स्थाने नेमकेपणाने दाखवली नव्हती. जर यातील फक्त 3 नकाशे योग्य असतील तर यातील अयोग्य जोडण्या दाखवणारा नकाशा निवडा. तर बघा थोडक्यात काय, 6 चौकांना भेटी दिल्या त्यांनी आणि त्यातल्या त्या 4 नातवांनी काय केले बघा, तर हे 4 नकाशे काढलेले आहेत. तर त्यातला एक नकाशा चुकीचा आहे, बाकी 3 नकाशे बरोबर आहेत. तर बघा आता पहिला जर नकाशा आपण बघितला, हा जर चौक बघितला आपण, तर हा चौक बघा किती रस्त्यांना जोडतोय बघा. इकडून एक रस्ता आला, इकडून एक रस्ता आला आणि हा मधून एक गेला. म्हणजे हा 3 रस्त्यांना जोडणारा चौक आहे. बघा हा जर पकडला आपण तर बघा हा इकडून एक रोड आला, इकडून एक आला आणि इकडून एक आला. हा पण 3 रस्त्यांना जोडतोय. हा जर चेक केला आपण इकडून एक आला, इकडून एक आला आणि मधून एक आला. हा पण 3 रस्त्यांना जोडतोय. हा जर मधला टिंब पकडला आपण, वरून एक आला, इकडून एक आला आणि इकडून एक आला. हा पण 3 रस्त्यांना जोडतोय. हा जर पकडला आपण तर बघा वरून एक आला, खालून एक आला आणि इकडून एक आला. बरोबर हा पण 3 रस्त्यांना जोडतोय चौक. आणि हा जर पकडला आपण तर बघा इकडून एक आला, इकडून एक आला आणि वरून एक आला. इथं पण हा 3 रस्त्यांना जोडणारा चौक आहे. म्हणजे बघा पहिल्या डायग्राम मध्ये जे काय चौक आहेत त्या ठिकाणी प्रत्येक चौकामध्ये 3-3 रस्ते एका ठिकाणी येतात. ठीक आहे. 2 नंबरला जर आपण चेक केलं, काय नसते बघा याच्यामध्ये. हा जर चौक पकडला आपण, इकडून एक रस्ता आला आणि इकडून खालून एक आला. इथं 2 रस्ते एकत्र येतात. इथं जर चेक केला आपण बघा, इकडून एक आला, इकडून एक आला आणि इकडून एक आला. इथं 3 रस्ते एकत्र येतात. इथं जर चेक केला आपण, इकडून एक आला आणि इकडून एक आला. इथं 2 रस्ते एकत्र येतात. हा जर चौक पकडला आपण, वरून एक आला, इकडून एक आला आणि हा एक आला. इथं 3 रस्ते एकत्र येतात. इथं जर बघितलं आपण बघा, तर वरून एक आला, उजव्या हाताने एक, डाव्या हाताने एक. इथं पण 3 रस्ते एकत्र येतात. आणि इथं जर बघितलं आपण, वरून एक आला, डाव्या हाताने एक आला आणि इकडून एक आला. इथं पण 3 रस्ते एकत्र येतात. म्हणजे काय बघा, 6 मधले 4 चौक कसे आहेत बघा इथं, ज्या ठिकाणी 3 रस्ते एकत्र येतात आणि 2 चौक कसे आहेत ज्या ठिकाणी 2च रस्ते एकत्र येतात. बघा इथं चेक करून बघा. बघा हा जर चौक पकडला आपण, तर या ठिकाणी बघा हा एक रस्ता आला, इकडून एक आला. बरोबर आहे का? म्हणजे ह्या चौकामध्ये 2 रस्ते येतात. हा जर चौक पकडला आपण, तिथं बघा इकडून एक रोड आला, इकडून एक आला आणि मधून एक आला. इथं 3 रस्ते एकत्र येतात. बघा आता हा जर चौक पकडला आपण, लेफ्ट साइड बघा डावीकडून एक आला, वरून एक आला आणि खालून एक आला. बरोबर इथं पण 3 रस्ते एकत्र येतात. इथं जर चेक केला आपण, वरून एक आला, इकडून एक आला आणि इकडून एक आला. इथं पण 3 रस्ते एकत्र येतात. इथं जर चेक केला आपण बघा, वरून एक आला, हा एक, परत हा इकडून एक आला आणि खालून एक आला. इथं पण 3 रस्ते एकत्र येतात. आणि इथं जर चेक केला आपण बघा, इकडून एक आला आणि इकडून एक आला. इथं 2 रस्ते एकत्र येतात. म्हणजे काय बघा, एक बघा 3 चौकात बघा 3 रस्ते एकत्र येणार किती चौकात बघा, 1, 2, 3, 4 आणि 2 रस्ते एकत्र येणार किती चौकात बघा, 2 आहेत. इथं पण बघा 1, 2, 3, 4 आणि 1, 2. हे दोन्ही सेम आहेत. बरोबर आहे ना? चुकीचा कुठला असेल बघा ह्याच्यामध्ये, हा 1 नंबरचा वेगळा दिसतो. बरोबर आहे का नाही? हा 1 नंबरचा काय असेल चुकीचा असेल. तरी पण 4 नंबर चेक करून बघा. बघा हा जर रस्ता आपण चेक केला, इकडून एक रोड आला, इकडून एक आला आणि इकडून एक आला. इथं 3 रस्ते एकत्र येतात. इथं जर चेक केला आपण खालून एक आला, इकडून एक आला आणि इथून एक आला. इथं 3 रस्ते एकत्र येतात. इथं जर चेक केला आपण, इकडून एक आला, इकडून एक आला. इथं 2 रस्ते एकत्र येतात. इथं जर चेक केला आपण, वरून एक आला, इकडून एक आला आणि इकडून एक आला. इथं 3 रस्ते एकत्र येतात. इथं जर चेक केला आपण 1, 2 आणि 3 इथं पण 3 रस्ते एकत्र येतात. आणि इथं जर बघितलं आपण बघा 1 आणि 2 इथं 2 रस्ते एकत्र येतात. म्हणजे बरोबर बघा 3 रस्ते एकत्र येणार किती चौक आहेत बघा, 1, 2, 3, 4 आणि 2 रस्ते एकत्र येणारे 1 आणि 2 असे 2 चौक आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय असेल, चुकीचा ऑप्शन नंबर पहिले येते. अयोग्य जोडण्या दाखवणार नकाशा कुठला तर ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा बैठक व्यवस्थेवरती प्रश्न काय दिले बघा, 2 समद्विभुज समलंबी चौकोनी आकाराची डेस्क जोडून सुषम षटकोनी पृष्ठाचे टेबल करून त्याभोवती 6 विद्यार्थी गट चर्चेसाठी बसले आहेत. बघा आता बघा षटकोन जर दिला असेल, षटकोन असेल, अष्टकोन असेल किंवा चौकोन असेल, तरी पण आपण काय करायचं, सर्कलच काढायचं. फक्त एवढंच काय बघा, सर्कलच काढायचं. काय करायचं बघा, षटकोनामध्ये किती व्यक्ती असतात तर बघा 6 व्यक्ती असतात. बघा बैठक व्यवस्थेमध्ये बघा समसंख्येमध्ये जर व्यक्ती असतात 4, 6, 8, 10 तर ते कसं असतात बघा, 2 व्यक्ती एकमेकांच्या समोर असतात. लक्षात ठेवायचं कधी पण. षटकोन जर दिला तरी काय षटकोन काढत बसायची गरज नाही. फक्त 6 व्यक्ती दाखवा एकमेकांच्या समोर असे. ठीक आहे बघा. आता पहिले काय दिले बघा, प्रत्येक जण टेबलाच्या फक्त एकेका बाजूला बसला आहे. बरं पुढं कामिला ही आर्या व पिनाक यांच्या दरम्यान बसली आहे. बघा कामिला ही आर्या व पिनाक, बघा कामिला कुठं आहे बघा, आर्या आणि पिनाकच्या दरम्यान आहे. आर्या आणि पिनाक. मी बाजूला काय मांडले इकडं,
कारण बघा काम्याला जर आपण मध्ये पकडली तर पिनाक उजव्या साईडला आहे का डाव्या साईडला आहे ते आपल्याला माहिती नाही, म्हणून आपण बाजूला मांडणी केली. बघा कामिला ही आर्या आणि पिनाक यांच्या दरम्यान बसले आणि सर्कल मध्ये कसं असतं बघा, लक्षात घ्या. दरम्यान मध्ये बघा बरोबर दोघांच्या मध्ये तेवढी एकच असेल असं पण नसतं, लक्षात घ्या. दोघांच्या मध्ये बघा आणखी एखादी व्यक्ती पण असू शकते, असा पण त्याचा अर्थ असतो. त्यामुळे तात्पुरतीकडे आपण बाजूला मांडू. पुढे काय दिले बघा, बंकू हा इनीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानी बसलाय. बघा ही जागा फिक्स मांडू शकतो आपण. कसं, बंकू हा इनीच्या, बघा इनीची जागा फिक्स करा. बघा इथं आपण काय केलं, इनीची जागा फिक्स केली. बघा इनीची जागा फिक्स केली. बंकू काय म्हटले, इनीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानी. बघा जर आपण त्यांचा फेस जर बघा सेंटरकडे पकडला, ठीक आहे बघा, तर त्यांचा जर चेहरा जर सेंटरकडे असेल तर डावी बाजू कुठे असेल बघा, इनीची या साईडला असेल. बंकू हा इनीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानी आहे. बघा डावीकडे 1 आणि 2 इकडे कोणाला, बंकू आला. बंकूची पण जागा आपण काय केली, फिक्स करून टाकली. बरोबर आहे का, बंकूची जागा आपण फिक्स करून टाकली. बरं आता पुढे काय दिसतंय बघा, बरं थांबा सर्कल बारका काढू. इथं काय केलं आपण, बंकू इनी केले, इनी आणि इकडे बंकू. तेव्हा पुढे काय दिले बघा आता, हा नानू हा पिनाकच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी बसला आहे. बघा नानू हा पिनाकच्या उजवीकडे, बघा पिनाकला इथं पिनाकच्या उजवीकडे, बरोबर बघा इकडे बाजूला उजवीकडे इकडे कोण आहे, नानू आहे दुसऱ्या स्थानी. बघा नानू हा पिनाकच्या उजवीकडे या साईडला मांडणे, ठीक आहे. पिनाकच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी बसला आहे. आर्या कामिलाच्या शेजारी बसलेली नाही. बघा काय म्हटले, आर्या इथं बघा आर्या दिसते का, आर्या कामिलाच्या शेजारी बसलेली नाही. पहिल्यांदा काय म्हटले, आर्या आणि कामिला आर्या आणि पिनाकच्या दरम्यान बसलेली आहे. पण काय म्हटले बघा, आर्या कामिलाच्या शेजारी बसले याचा अर्थ काय बघा, आर्याच्या शेजारी दुसरा कोणतरी व्यक्ती असेल, डायरेक्ट कामिला त्याच्या शेजारी येणार नाही. ठीक आहे बघा. चला आता पुढे काय दिसतंय बघा तुम्हाला इकडं. बरं तर आर्याच्या समोरच्या बाजूला बसलेली व्यक्ती दर्शवणारा पर्याय निवडा. प्रश्न काय करता आपल्याला, आर्याच्या समोर कोण बसले. बरं आता लक्षात घ्या, पिनाकच्या उजव्या बाजूला नानू दिसतोय, बरोबर आहे की नाही. बरं आता डायरेक्ट आपण पिनाक नानू मांडू शकतो, आपण नाही मांडू शकत. बघा इथं आपल्याला किती ऑप्शन निघतात बघा. इथे एक सर्कल काढा. बघा सुरुवातीला आपण इनीची जागा फिक्स केली, बरोबर आहे का. इथं इनी मांडा, इथं इनी मांडली, ठीक आहे. इकडे कोण मांडला आपण, बंकू मांडला, ठीक आहे बघा. बरं आता याच्यामध्ये काय दिसतंय बघा तुम्हाला, आणखी एक सर्कल काढा बघा. आर्या कामिली पिनाक इथं बाजूला मांडू आपण. आर्या इथं डॅश करा, कामिला आणि पिनाक, ठीक आहे बघा. चला इथे एक सर्कल मांडा. बघा इथं काय केलं आपण, इथं इनी मांडले, इकडं कोण घेतले आपण, बंकू. बघा आता कसं आहे बघा, पिनाकच्या उजव्या बाजूला नानू दाखवायचे आपल्याला, लक्षात घ्या. पिनाकच्या उजव्या बाजूला नानू. बघा पिनाक मी इथं मांडला, बघा पिनाक मी इथं मांडू शकतो. पिनाकच्या बाजूला उजव्या साईडला इथे एक व्यक्ती सोडला, इथं नानू मांडला, बरोबर आहे का. ही एक कंडिशन झाली. दुसरी गोष्ट बघा, पिनाक मी इथं नाही घेता इथं घेतला, इथं घेऊ शकतो नाही घेऊ शकतो. बघा पिनाक डॅश नानू आला पाहिजे, बरोबर आहे का नाही. पिनाक मी इथं घेऊ शकतो. बघा पिनाकच्या उजव्या बाजूला एक व्यक्ती सोडला की बरोबर कोण आला पाहिजे, नानू इथं पण येऊ शकतो, बरोबर आहे का. म्हणजे पिनाक मी इथं घेऊ शकतो, इथं वरती पण घेऊ शकतो. बघा आणखी कंडिशन काय बघा, पिनाक मी इथं पण घेऊ शकतो. बघा पिनाक जर मी इथं घेतला, पिनाक डॅश इथं कोण आला, नानू आला, बरोबर. पिनाकच्या उजव्या साईडला दुसऱ्या बाजूला कोण आहे, नानू आहे. बरोबर पिनाक, इनी आणि नानू, ठीक आहे. उजव्या साईडला कोणाला पण नानू आला पाहिजे. 3 ठिकाणी आपण पिनाक आणि नानू मांडू शकतो. आता दुसरी गोष्ट काय बघा, राहिले कोण आता मग, राहिले कोण आता, आर्या आणि कामिला, बरोबर आहे का नाही. आणि आर्या आणि कामिला एकमेकांच्या शेजारी नाही आले पाहिजे, मग त्यांच्यामध्ये कोणतरी आहे. बघा आता लक्षात घ्या, इथं जर आपण बघितलं, बघा ह्या कंडिशन मध्ये जर आपण बघितलं, राहिली कोण, आर्या आणि कामिला, बरोबर आहे का. आर्या आणि कामिला. बघा आता मला सांगा, ह्याच्यामध्ये आर्या आणि कामिला आपण कुठं मांडू शकतो बघा. बघा इथं तर मी आर्या मांडू शकत नाही. बघा आता राहिले कोण, आर्या आणि कामिला एकमेकांच्या समोर येतील, बरं एवढं तर कन्फर्म आहे. म्हणजे बघा राहिले कोण, आर्या आणि कामिला, ते दोन्ही एकमेकांच्या समोर येऊ शकतात, ठीक आहे, बरोबर आहे का नाही. पण बाकीच्या पण कंडिशन फुलफिल होतात का बघा. बघा इथं जर समजा मी, बघा इथं कोण घ्यावं लागेल मला, आर्या घ्यावी लागेल. इथं घेतली मी आर्या आणि इकडे कोण घेतली मी, कामिला. बघा आता पहिल्यांदा काय दिलं आपल्याला, आर्या आणि पिनाकच्या मध्ये कामिला आहे, कामिला ही आर्या आणि पिनाकच्या मध्ये आहे. बघा कामिला ही पिनाक आणि आर्याच्या मध्ये आहे का, तर आहे, बरोबर आहे की नाही. पण जर बघा लक्षात घ्या, मी जर डायरेक्ट तिथं आर्या मांडली असती तर आर्या आणि पिनाक बरोबर काय आल्या असत्या, शेजारी आल्या असत्या. आणि इतकी कडे जी आणि इकडे कोण आली असती, पिनाक आली असती. पण बघा कसं असतं, दोघांच्या मध्ये कमीत कमी बघा
थोडक्यात काय, आर्या आणि पिनाकच्या मध्ये जर कामिला असेल ना, तर दोघे आर्या आणि पिनाक हे शेजारी आले नाही पाहिजे. म्हणजे बघा आपण इथं इथं आर्या आपण घेऊ शकत नाही, तर कोण घ्यावं लागेल आपल्याला, आर्याच घ्यावं लागेल, पिनाकच घ्यावं लागेल. बरं, पहिली गोष्ट म्हणजे काय, आपल्याला प्रश्न काय विचारलाय, आर्याच्या समोरच्या बाजूला कोण व्यक्ती असेल ते उत्तर निघून गेले आपलं. काय, कारण की या समोरच्या व्यक्ती कोण असतात, आर्या आणि पिनाक. कोण जरी कुठं बसला तरी उत्तर काय निघणार आहे, एकच निघणार. काय, आर्याच्या समोर कामिला असेल, बरोबर आहे का. आर्याच्या समोरच्या बाजूला व्यक्ती कोण बसली, कामिला बसली. पण ह्यातली कुठली कंडिशन बघा, लक्षात घ्या. ह्या कंडिशन मध्ये काय म्हणलं मी, कारण की तुम्हाला वाटू शकतं कारण पिनाकच्या शेजारीकडे आर्या पण नेऊ शकते, पण नाही. काय म्हटले, आर्या आणि पिनाकच्या, बघा आर्या आणि पिनाकच्या मध्ये कामिला. बघा या साईडने आपण बघितलं ना, आर्या आणि पिनाकच्या मध्ये कोण निघते बघा, आर्या आणि पिनाकच्या मध्ये कामिला पण येते, आर्या आणि पिनाकच्या मध्ये नानू पण येते, बघा आर्या आणि पिनाकच्या मध्ये बंकू पण येतो. ठीक आहे, आणि आर्या आणि पिनाकच्या मध्ये इनी पण येते. पण डायरेक्ट जर आपण इथं आर्या मांडली असती ना, तर बघा डायरेक्ट आर्या आणि पिनाकच्या मध्ये मग असे सगळे चौघजण आपण नाही मांडू शकतो, कारण हे दोन्ही व्यक्ती कशा एकमेकाच्या शेजारी आहेत. ज्या व्यक्तींच्या मध्ये आपण व्यक्ती सांगतो ना, त्या दोघांमध्ये कमीत कमी एक तरी व्यक्ती असला पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे हिथं आर्या येऊ शकत नाही, हिथं आर्या येईल, इकडे झाली कामिला. बरं, आता ह्या शक्यतेमध्ये बघा आर्या आणि कामिला काय येऊ शकत नाही, बघा आता बघा इथं कोण आहे, इनी, नानू, बंकू आणि पिनाक गेला, बरोबर आहे की नाही. राहिले कोण, फक्त आर्या आणि आर्या आणि कामिला. आता मला सांगा, हिथं आर्या आणि कामिला काय येऊ शकत नाही का, दोन्ही व्यक्ती एकमेकांच्या शेजारी नाहीत म्हटलं आपल्याला, कोण, आर्या आणि कामिला. त्यामुळे हिथं पण शक्यता मांडू शकत नाही आपण. आणि हिथं पण बघा राहिले कोण, दोन व्यक्ती आर्या आणि कामिला, त्या दोघी व्यक्ती शेजारी येणार, त्यामुळे हिथं पण ह्या पण शक्यतेमध्ये आपण मांडू शकत नाही. ठीक आहे, त्यामुळे एवढ्या ह्या शक्यता आपल्याला मांडावं लागतील, कोण, आर्या आणि कामिला. ठीक आहे, आपलं उत्तर किती असेल, ऑप्शन नंबर 1 असेल. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा नातेसंबंधावरती प्रश्न आहे, काय दिले बघा याच्यामध्ये. बरं, आता कसा प्रश्न विचारलाय बघा, कोडेड ब्लड रिलेशन. ठीक आहे, बघा आता हे तुम्हाला कोड दिलेत, बरोबर आहे की नाही. पहिल्यांदा काय चेक करायचं बघा, हा जो कोड आहे तो पुढच्या बघा व्यक्तीसाठी आहे का पाठीमागच्या व्यक्तीसाठी. शक्यतो कुठं असतो बघा, पाठीमागच्या व्यक्तीसाठीच असतो, पण कधी एखाद्या चुकून देऊ शकतात. म्हणजे थोडक्यात काय, $A चा अर्थ बघा इथे काय दिले, ए हा बी चा भाऊ आहे, पण कधी कधी उलट पण देते तुम्हाला, काय तर बी हा ए चा भाऊ आहे, त्यामुळे नीट लक्ष देऊन चेक करायचं. ठीक आहे, कोड काय दिलाय बघा, $A चा अर्थ ए हा बी चा भाऊ आहे, म्हणजेच कोण, ए हा भाऊ आहे कुणाचा, बी चा. याचा अर्थ हा जो कोड आहे ना, तर तो कुणाचं नातं सांगतोय, ए चं सांगतोय. म्हणजे त्याच्यानुसार काय म्हणतं बघा, पाठीमागच्या व्यक्तीचं आपल्याला जेंडर सांगता येतं. ठीक आहे, बघा आता हे कोड दिले. ठीक आहे, बरं आता प्रश्न आधी वाचून घ्या, काय दिले बघा प्रश्न. तर डब्ल्यू, टी व क्यू ही भावंडे असल्याचे दर्शवणारा नातेसंबंधी नातेसाखळी निवडा. तर आपल्याला काय दाखवायचे बघा, डब्ल्यू, टी आणि क्यू ही भावंडे म्हणजे भाऊ किंवा बहीण. तर लक्षात काय ठेवायचं बघा, डब्ल्यू टी असेल बघा, डब्ल्यू टी असेल किंवा डब्ल्यू क्यू असेल किंवा टी आणि क्यू असेल बघा, कोण असेल टी आणि क्यू. बघा डब्ल्यू टी, डब्ल्यू क्यू आणि टी क्यू यांच्यामध्ये बघा कसं जरी मांडणी केली ना, तर कोड कुठला आला पाहिजे बघा, भावंडाचा म्हणजे कुणाचा, भाऊ किंवा बहिणीचा. आता ह्याच्यामध्ये कोण कोण दिले बघा आपल्याला, भाऊ, बायको, मुलगी आणि वडील. म्हणजे फक्त बघा भावंडांमध्ये फक्त भाऊ दिलेला आहे. म्हणजे ह्या 3 व्यक्तींमध्ये जर कोड आलेला असेल तर तो कुठला येणार बघा, भावाचा म्हणजे कोणाचा, डॉलरचा. त्यांच्यामध्ये बघा डॉलरच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाच कोड येणार नाही. ठीक आहे, लक्षात येते का बघा. आता बघा लक्षात चेक कसं करायचं बघा, इथे काय सगळे 4 पर्याय चेक करत बसायची गरज नाही. बघा काय दिसतंय तुम्हाला, डब्ल्यू आणि टी दिसतोय, बरोबर आहे का. बघा डब्ल्यू आणि टी मध्ये कुठला कोड आलाय, तर स्टार आलाय. आणि स्टार काय म्हणतोय बघा, ए हे बी चे वडील आहेत, म्हणजेच काय डब्ल्यू हे टी चे वडील आहेत. आणि आपल्याला काय दाखवायचंय, डब्ल्यू, टी आणि क्यू ही भावंडे दाखवायचे. त्याच्यामुळे काय, डब्ल्यू आणि टी मध्ये भाऊ किंवा बहिणीचाच कोड आला पाहिजे. इथे कोड कुठला दिसतोय तुम्हाला, स्टार. आपल्याकडे स्टारचा ऑप्शन आहे का नाही, आपल्याला फक्त डॉलरचा आला पाहिजे. त्यामुळे पहिला ऑप्शन काय झाला तुमचा, कॅन्सल झाला. दुसरा ऑप्शन काय दिलाय बघा तुम्हाला इकडं, बघा डब्ल्यू आणि क्यू मध्ये काय दिसतंय बघा, डब्ल्यू आणि क्यू मध्ये तुम्हाला डॉलर दिसतोय. ठीक आहे, बघा पण क्यू आणि टी मध्ये काय दिसतोय बघा, स्टार दिसतोय. क्यू आणि टी मध्ये काय दिसतोय तुम्हाला, स्टार. आणि आपल्याला काय आलं पाहिजे, सगळीकडे डॉलर झाला पाहिजे. डॉलर शिवाय आपल्याकडे पर्याय नाही भावांना दाखवायचं, कारण फक्त भावाचाच कोड आहे, बहिणीचा कोड त्यांनी दिलेला नाही. आणि मग इथं बघा क्यू आणि टी मध्ये काय दिसतोय तुम्हाला, स्टार दिसतोय. क्यू आणि टी मध्ये काय आलं पाहिजे, डॉलर आला पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे हा पण काय झाला, चूक झाला. 3 नंबरचा पर्याय चेक करा बघा, क्यू आणि टी मध्ये काय दिसतंय तुम्हाला, डॉलर आहे. बघा क्यू आणि टी मध्ये डॉलर आहे. चला पुढं, टी आणि डायरेक्ट बघा, टी नंतर लगेच डब्ल्यू आलेला नाही, बरोबर आहे का नाही. त्यामुळे बघा एक व्यक्ती सोडून ते थांबावं लागते आपल्याला. आता डायरेक्ट 4 नंबर चेक करा बघा, काय दिसते बघा तुम्हाला, क्यू आणि टी मध्ये डॉलर आहे का. चला क्यू आणि टी मध्ये डॉलर आहे, पण बघा टी आणि डब्ल्यू मध्ये काय दिले बघा, हॅश दिलाय तुम्हाला त्यांनी. बघा टी आणि डब्ल्यू मध्ये हॅश होऊ शकतो का, नाही, डॉलरच. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 काय झाला, कॅन्सल झाला. डायरेक्ट ऑप्शन उत्तर निघते आपला ऑप्शन नंबर 3. बरं तरी पण चेक करून बघा. चला P@Q सॉल्व्ह कसं करायचं बघा. @चा अर्थ काय बघा, ए ही बी ची बायको आहे. याचा अर्थ काय बघा, P@Q चा अर्थ पी ही क्यू ची बायको आहे. बघा पी ही बायको आहे कुणाची, तर बघा क्यू ची.
मग पी जर बायको असेल तर क्यू कोण असेल बघा, तर पती असेल तिचा, बरोबर. काय निघते ह्याचं जेंडर निघून जाते. चला परत $Q बघा, आता डॉलरचा अर्थ काय बघा, डॉलरचा अर्थ काय बघा, $A चा अर्थ ए हा बी चा भाऊ आहे, म्हणजेच काय बघा, तर $Q चा अर्थ क्यू हा टी चा भाऊ आहे. बघा क्यू हा भाऊ आहे कुणाचा, तर टीचा. तर बघा आपण काय करतो बघा, लक्षात घ्या बघा, चौकोन कोणासाठी काढतो, पुरुषासाठी. पुरुषासाठी बघा, त्रिकोण कोणासाठी काढतो, तर स्त्रीसाठी. बघा आता प्लसचं चिन्ह कोणासाठी असतं बघा, तर पती किंवा बघा पती पत्नीसाठी, पती प्लस पत्नीसाठी. पती पत्नीसाठी आपण काय करतो, प्लस साइन देतो. इज इक्वल टू साइन कोणासाठी असतं बघा, भावंडांसाठी. भावंडांसाठी ठीक आहे बघा. आणि हे असं किंवा असं साइन काय असतं आपल्याला, तर ठीक आहे बघा, आपली म्हणजे जनरेशनसाठी. ठीक आहे बघा. चला आता काय दिसते बघा तुम्हाला इकडं, पी प्लस क्यू चा अर्थ बघ. ठीक आहे बर. आता हा पुढे काय दिले बघा, टी हॅश यू हॅशचा अर्थ काय दिलाय बघा त्यांनी, ए हॅश बी चा अर्थ ए ही बी ची मुलगी आहे. तर बघा टी हॅश यू चा अर्थ काय, टी ही यू ची मुलगी आहे. बघा टी ही मुलगी आहे, ती ही मुलगी आहे कुणाची, बघा टी ही मुलगी आहे म्हणून मुलगीला काय केलं, त्रिकोण काढला. कुणाची, तर यू ची, टी ही यू ची मुलगी आहे. ठीक आहे बघा. बरं आता क्यू आणि टी काय दिसते बघा तुम्हाला, भावंड. बघा हे क्यू आणि पी कोण झाले, पती पत्नी. हा पती झाला, हा पत्नी झाली. क्यू ची ही कोण झाली, बहीण झाली, टी. बरं आता पुढे काय दिसते बघा, यू आणि डब्ल्यू मध्ये स्टार आहे. स्टारचा अर्थ काय बघा, ए स्टार बी चा अर्थ ए हे बी चे वडील आहेत, म्हणजेच यू हे डब्ल्यू चे वडील आहेत. बघा यू स्टार डब्ल्यू चा अर्थ यू हे डब्ल्यू चे वडील आहेत. यू हे कोण आहेत, तर बघा वडील आहेत. वडील म्हणजे वडील, आणि कोणाचे, तर बघा डब्ल्यू चे. मग इथं फक्त इज इक्वल टू साइन द्या, इकडे डब्ल्यू लिहा. कारण की बघा टी कुणाची मुलगी आहे, यू ची, आणि यू कुणाचे वडील आहेत, तर डब्ल्यू चे. बरोबर काय निघेल बघा, टी आणि डब्ल्यू भावंड निघतील. बरं आता ह्याच्यामध्ये बघा क्यू, बघा क्यू टी आणि डब्ल्यू मध्ये इज इक्वल टू साइन आहे, ती काही एकमेकांची काय झाली, भावंड झाली. बघा आता क्यूचं जनरेशन बघायचं, क्यू हा कोण आहे, बघा क्यू हा भाऊ आहे, टी कोण आहे, बहीण आहे. डब्ल्यू भाऊ आहे का भाऊ, डब्ल्यूचा आपल्याला जेंडर सांगता येत नाही. मग तो पुरुष आहे का स्त्री आपल्याला माहित जरी नसलं तरी आपण उत्तर सांगू शकतो. काय, क्यू टी आणि डब्ल्यू ही तिघ जण एकमेकांची कोण आहेत, तर भावंड आहेत. ठीक आहे बघा, म्हणजे आपलं उत्तर काय निघतं, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सिलोगिझम चॅप्टर वरती क्वेश्चन आहे. काय दिले ह्याच्यामध्ये, 3 विधाने आणि त्यावर आधारित निष्कर्ष पुढे दिले आहेत. यथार्थ निष्कर्ष असलेला पर्याय निवडा. ठीक आहे बघा. आता ह्याच्यामध्ये सुरुवातीला काय चेक करायचं बघा, निष्कर्ष जे आहेत ना ते होकारार्थी आहेत का नकारार्थी आहेत. निष्कर्ष जर आपण चेक केलं बघा, आहेत 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 म्हणजे काय, सगळेचे सगळे निष्कर्ष होकारार्थी आहेत. म्हणजे याचा अर्थ काय, ह्या विधानांवरून, ह्या 3 विधानांवरून जे काय आपण डायग्राम काढेल, त्या एका डायग्रामवरून आपलं उत्तर निघून जातं, कुठल्या स्टँडर्ड डायग्रामवरून. ठीक आहे बघा. आता कसं निघतंय बघा ह्याच्यामध्ये, सर्व बी हे एक्स आहेत. बघा सर्वच्या सर्व बी हे कोण आहेत, तर एक्स आहेत. चला परत सर्व एक्स हे जी आहेत. बघा सर्व एक्स हे कोण आहेत, तर जी आहेत. आणि पुढे काय दिले बघा, काही जी हे टी आहेत. बघा काही जी काय आहेत, तर टी आहेत. त्याला काय म्हणतो आपण, स्टँडर्ड डायग्राम. स्टँडर्ड डायग्राम. ठीक आहे बघा. आणि कसं असतं लक्षात घ्या, म्हणजे थोडक्यात काय, आता बी चे एक्स बरोबर त्यांनी दिले सर्कल, तर आपण बी आणि एक्स संबंध दाखवला. परत एक्स आणि जी चा म्हणजे काय, एक्स आणि चा संबंध दाखवला. परत जी आणि टी दाखवला, तर जी आणि टी चा संबंध दाखवला. हा सर्कल आपण इकडे घेऊन जात नाही. ठीक आहे. यालाच काय म्हणतो आपण, स्टँडर्ड डायग्राम. जेवढी माहिती दिली तेवढ्यानुसार आपण डायग्राम काढली. ठीक आहे. बरं आता काय दिलंय बघा, सगळ्या सगळे निष्कर्ष जर होकारार्थी असतील ना, होकारार्थी निष्कर्षाचं उत्तर हे फक्त कुठल्या डायग्रामवर निघतं, स्टँडर्ड डायग्रामवर निघतं. इथं तुम्हाला पॉसिबिलिटी चेक करायची गरज नसते. ठीक आहे बघा. काय दिसते तुम्हाला इकडं, काही बी हे टी आहेत. बघा काही बी हे टी आहेत का, बघा बी चा टी सर्कलचा काय संबंध आहे का, नाही. काय झालं, चूक झालं. ब चेक करा बघा, काही टी हे एक्स आहेत. बघा टीचा आणि एक्सच्या सर्कलचा काय संबंध आहे का, नाही. ब काय झालं, चूक झालं. क काय दिसते बघा, सर्व बी हे जी आहेत. बघा सर्वच्या सर्व बी हे जी आहेत का, आहेत. बघा सर्वच्या सर्व बी हे एक्स पण आहेत आणि सर्व बी हे जी पण आहेत, कारण जीच्या आतमध्ये कोण आहे, बी आहे. हा जर पार्ट आपण जीचा बाहेर काढला, हा एवढा पार्ट, तर तो काय बघा, बी जर आपण पकडला तर तो जीच्या आतमध्ये, त्यामुळे सर्व बी हे जी आहेत, बरोबर आहे. सर्व बी हे जी आहेत, बरोबर आहे. आणि परत काय, काही टी हे जी आहेत. बघा काही टी हे जी आहेत. बघा टीचा हा जो पार्ट आहे तो जीचा पण पार्ट आहे, बरोबर आहे का नाही. आणि इथं काय दिलं बघा, बीचा जो सगळा पार्ट आहे तो जीचा पार्ट आहे का, तर आहे. त्यामुळे 3 नंबर बरोबर आलं. आणि ड काय काय म्हटले, काही टी हे जी आहेत का, तर बघा काही टी हे जी आहेत, ड पण बरोबर निघते. मग आपलं उत्तर काय निघेल बघा, ऑप्शन नंबर पहिला, क आणि ड. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा वेन डायग्राम वरती प्रश्न आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, एका मत्स्य संग्रहालयात काही मासे आहेत, त्यातील 8 ठिपकेवाले, बघा
8 काय म्हटलंय तुम्हाला? 8 ठिपकेवाले. बघा ठिपकेवाले झाले 8. चला पुढे काय दिले बघा. तर 13 पट्टेवाले आहेत. बघा पट्टेवाले किती आहेत? पट्टेवाले झाले 13. पुढे काय दिले बघा. संग्रहालयातील 5 सोनेरी माशांपैकी सर्व फक्त ठिपकेवाले आहेत. बघा इथे काय म्हटलंय? फक्त ठिपकेवाले आहेत. आता बघा 5 सोनेरी मासे आहेत तिथल्या. हे 5 सोनेरी झाले. हे झाले सोनेरी. 5 सोनेरी मासे कोण आहेत? तर बघा फक्त ठिपकेवाले मासे आहेत. त्यामुळे इथं 5 मांडले आपण. ठीक आहे बघा. आता पुढे काय दिले बघा. 7 गुलाबी माशांपैकी प्रत्येकावर एक तर पट्टे आहेत किंवा ठिपके आहेत. म्हणजे बघा 7 गुलाबी आहेत. 7 कसे आहेत? गुलाबी आहेत. आणि त्याच्यावर काय बघा. एक तर पट्टे आहेत किंवा ठिपके आहेत. दोन्ही नाही. म्हणजे एक तर ठिपके असतील किंवा एक तर पट्टे असतील. दोन्ही असणारे नाहीत. ठीक आहे बघा. आता बघा याच्या काढायचं कसं असतं लक्षात घ्या. पुढे प्रश्न काय दिले. संग्रहालयातील माशांची शक्य असलेली किमान संख्या निवडा. बघा किमान संख्या निवडा म्हणजे काय असतं बघा. आता वरती काय 8 आणि 13 दिसते. 13 8 किती झाले आपले? 21 झाले. 21 मासे आहेत का? नाही. तर किमान जर काढायचे असतील ना, तर इथं मधला जो पार्ट आहे, जो ठिपकेवाल्यामध्ये पण आला आणि पट्टेवाल्यामध्ये पण आला. इथं जास्तीत जास्त आपल्याला बघा कमीतले कमी मासे जर काढायचे असतील ना आपल्याला, तर हिथं हिथं जास्तीत जास्त मासे दाखवावं लागतं. कुठं? ह्या दोघांमध्ये असणार ज्याच्यावरती पट्टे पण आहेत आणि ठिपके पण आहेत. ठीक आहे बघा. बरं आता काढताना कसं काढायचं बघा. हे 5 आणि हिथला जो पार्ट आहे ह्याला काय म्हणतो आपण? फक्त. बघा ज्याच्यावरती फक्त ठिपके किंवा फक्त म्हणजे फक्त एकच काहीतरी असणार आहे. किती पार्ट आहे बघा. हा आणि हा पार्ट असतो. आणि आपल्याला काय दिसते बघा. हे 5 सोनेरी आणि हे 7 गुलाबी हे फक्त एका ठिकाणचे आहेत. म्हणजे कुठले? हिथले आणि हिथली मिळून किती बेरीज आहे बघा. 7 आणि 5 झाले 12. हे 7 आणि हे 5 आपण मध्ये टाकू शकत नाही. ठीक आहे बघा. ती बघा टोटल किती झाले बघा. 18 आणि 13 किती झाले? 21. 8 अधिक 13 बरोबर झाले आपले 21 मासे. बरोबर आहे का? आता 21 मधनं बघा फक्त एक असणारे किती आहेत बघा. हे 7 आणि 5 12 आहेत. बरोबर आहे का? हे 12 वजा करा. खाली किती झाले बघा. 12 9 21 इथं आले 9. बरोबर आहे का नाही? आता 9 बेरीज जर आपल्याला घ्यायची असेल ना, तर ती कुठून घ्यावी लागते? मधनं घ्यावी लागते. मग मधून जर 9 बेरीज घ्यायची असेल तर बरं आता मध्ये जर बघा मध्ये जर इथं 9च्या ऐवजी जर 10 बेरीज असती तर मध्ये आपण 5 टाकले असते. 8 बेरीज असती तर इथं 4 टाकले असते. म्हणजे कसं बघा. इथं बघा इथं जेवढी संख्या लिहितो आपण, इथं जर आपण 1 लिहिला तर ते कसं असतं बघा. हा 1 ह्या पण ठिकाणी मोजला जातो आणि ह्या पण ठिकाणी मोजला जातो. त्याच्यामुळे हा 1 जो आहे ना त्याची बेरीज बघा इकडं पण एकदा असते, तिकडं पण एकदा असते. येते लक्षामध्ये? बघा आणि बरं आता 9 याचा अर्थ आपल्याला सम संख्येमध्ये घ्यावं लागेल. आपण 9 म्हणजे काय 4.5 घेऊ शकत नाही. बरोबर आहे का नाही? बरं आता 9 जागेला आपण 8 घेऊ शकतो. थोडक्यात बघा. पण बघा जर इथं जर 8 घ्यायचे असतील आपल्याला बघा तर बघा बेरीज जर आपल्याला 8 मधून जर काढायचे असतील तर मध्ये आपल्याला 4 घ्यावे लागतील. पण ठिपकेवाले मासे किती आहेत बघा. 8च आहेत. बरोबर आहे की नाही? ठिपकेवाले मासे जर 8 असतील ना तर मग इकडे 5 आणि इथं किती निघतील बघा. 3 निघतील. या सर्कलच्या आतमध्ये फक्त 8 मासे निघाले पाहिजेत. बरोबर आहे की नाही? म्हणजे आपण बघा 8 जर असतील ना तर मध्ये आपण 4 घ्यावे लागतील. बरोबर आहे? 4 घेऊ शकत नाही. 5 आणि 4 9 होते आणि ठिपकेवाले 8च आहेत. आपल्याला काय करावं लागेल मग इकडे 6 इकडे 3 घ्यावे लागतील. म्हणजे बघा इथं आपल्याला 3 मांडावे लागतील. इथं किती मांडले आपण? 3 मांडले. ज्याच्यावरती ठिपके पण आहेत आणि पट्टे पण आहेत. ठीक आहे बघा. 5 आणि 3 किती झाले? 8 झाले. बघा आता हे जर हे इकडे घेतले आपण तर आता हे 7 गुलाबी मासे कुठं मांडावे लागतील आपल्याला? फक्त पट्टेवाल्यांमध्ये. ह्या 7 मासे हे 7 कुठं घेतले आपण गुलाबी मासे बघा. हे 7 झाले गुलाबी. हे 7 गुलाबी मासे कुठं घेतले आपण? तर फक्त पट्टेवाल्यांमध्ये घेतले. ठीक आहे बघा. हे कुठं घेतले आपण? पट्टेवाल्यांमध्ये. ठिपकेवाल्यांमध्ये आपण नाही घेतले. 5 आणि 3 8 झाले. ठीक आहे. बघा आता हे 7 गुलाबी झाले. पहा ह्या सर्कलच्या आतमध्ये 5 आणि 3 8 आले. आता या सर्कलच्या आतमध्ये किती आले पाहिजे? 13 आले पाहिजे. पहा 7 आणि 3 10 राहिले किती? 3. हे 3 इथं मांडा. 7 आणि 3 10 3 13 हे 3 झाले वेगळे. ठीक आहे बघा. कंडिशन जेवढी होती तेवढी आपण पूर्ण मांडली बघा. 5 सोनेरी घेतले, 7 गुलाबी घेतले, ठिपकेवाले 8 घेतले, पट्टेवाले 13 घेतले. ठीक आहे. बरं आता बेरीज किती निघते बघा. 7 आणि 3 10 आणि 3 13 13 आणि 5 किती झाले बघा 18. ह्याच्या आतमध्ये जी संख्या असते ना ती खरी संख्या असते. ठीक आहे बघा. आता लक्षात घ्या 18 दिसते का पर्याय? मग तुम्हाला इकडे 10 12 13 आणि 19 नाही दिसत आहे. त्यामुळे आयोगाने याचं उत्तर काय दिले बघा 19 दिलेलं. पण याचं उत्तर किती असतं पाहिजे होतं? 18 हे ऍक्युरेट उत्तर निघते. किती? 18. ठीक आहे. पण आयोगाने उत्तर काय दिले? बरं आता 19 मांडणी कशी पण जुळवून आणण्यात काय अर्थ आहे का? नाही. आयोगाचं उत्तर किती यायला पाहिजे होतं? 18 यायला पाहिजे होतं. आयोगाने 18 नसल्यामुळे पर्यायाचं उत्तर काय दिले? 19 दिलेले. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बरं आता काय दिले बघा प्रश्नामध्ये. दोघा भावांच्या 2 झोपड्या एका मध्यम आकाराच्या तळ्याच्या विरुद्ध बाजूंना आहेत. ठीक आहे बघा दोघा भावांच्या
आणि प्रत्येक भावाला तळे ओलांडून एकमेकांच्या झोपडीत जाण्यासाठी तळ्यातील 12 दगड वापरावे लागतात. बघा, दोघा जणांच्या 2 झोपड्या आहेत. बघा इकडे एक, बघा इकडे एक घर आहे आणि इकडे एक घर आहे. ठीक आहे बघा. आणि ह्याच्यामध्ये काय बघा, तर 12 दगड 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 अशी 12 दगड आहेत. ठीक आहे बघा. तर या दगडांना 1 ते 12 या संख्या वापरून रांगेने क्रमांक दिले आहेत. थोडक्यात काय 1 ते 12 संख्या दिल्या आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. चला पुढे काय दिले, या दगडांवरून एक चतुर पुढील प्रमाणे उड्या मारत आहे. दर मिनिटाला तो ज्या दगडावरून सुरुवात करतो त्यापासूनच्या 5व्या दगडावर उडी मारतो. म्हणजे जर त्याने 4थ्या दगडावरून उडी मारली तर तो 9व्या दगडावर उतरतो. 9व्या दगडावरून तो दुसऱ्या दगडावर उतरतो. मग थोडक्यात काय बघा, 4थ्यावर उडी मारली तर 5 घरं पुढे जातो. 1 2 3 4 5 इथं आला 9 वरती. 9 वरून जर उडी मारली तर कुठे जातो तो 10, म्हणजे बघा 1 2 3 आणि परत 4 आणि 5 म्हणजे परत कुठे येतो तो 2 वर येतो. येत्या लक्षात 4 आणि 5 9, 9 आणि 5 परत 12 आणि 12च्या पुढे किती 2, म्हणजे 9 आणि 5 किती तिकडे 2 वर येते. ठीक आहे बघा. 5 5 दगड काय करतो पुढे पुढे जात राहतोय. पण सुरू बघा इथून परत उलटा येत नाही. हे 12 झाले म्हणजे 9 वरती आला की परत 1 2 3 4 5 इथं 2 वरती आला. परत 2च्या पुढे 5 घर कुठे जाईल 7 वर जाईल. 7च्या परत पुढे 5 घर 12 वर जाईल. 12च्या परत पुढे 5 घर कुठे 5 वर येईल याप्रमाणे. आणि याप्रमाणे तो उड्या मारत राहतो. जर चतुराने दुसऱ्या दगडावरून उड्या मारायला सुरुवात केली आणि 36व्या मिनिटाला त्याने उड्या मारणे थांबवली तर तो ज्या क्रमांकाच्या दगडावर असेल तो दर्शवणारा पर्याय निवडा. तर लक्षात घ्या, आता 5 ने उड्या मारतोय तो, ठीक आहे. आणि त्याने एकूण किती उड्या मारल्या बघा, 36 उड्या मारल्या. 5 गुणिले 36 जर आपण केलं तर बघा किती निघते, एकूण 5 सक्क 30, इकडे 3 आलं, 5 त्रिक 15 आणि 3 18. मग थोडक्यात काय त्याने 180 दगड पार केली. ठीक आहे. पण सुरुवात कुठने केली बघा, तर सुरुवात त्यांनी केली 2 नंबरच्या दगडावरून. बरोबर आहे की नाही बघा. मग आता लक्षात घ्या, टोटल 180 त्यांनी दगड पार केली. बरं, आता इथं दगड किती बघा 12 आहेत. बरोबर आहे की नाही. आता 12 दगडांचे किती कप्पे पूर्ण केले ते आधी काढा. 180 ला जर आपण 12 ने भागलं तर किती निघते बघा, 12 1 12, इकडे 12 1 12, खाली राहिली 6, 12 5 60. थोडक्यात काय मग त्याने बघा 1 ते 12 ची दगड त्यांनी 15 वेळा पूर्ण केलेले आहेत पूर्ण. ठीक आहे बघा. पण आता लक्षात घ्या, सुरुवात त्याने कुठनं केली, 2 वरून सुरुवात केली. बरोबर आहे की नाही. पहिली उडी कुठं असली बघा, 2च्या पुढे 2 आणि 5 7, परत 7 आणि 5 12 याप्रमाणे बघा. आता ही सुरुवातीची 2 दगड आपण बाजूला ठेवू. बरोबर आहे की नाही. सुरुवातीला तो कुठे बघा, इथं पाठीमागे. ठीक आहे, पाठीमागे 1च्या पण पाठीमागे 0 वर आहे समजा आपण. आणि 0 पासून जर सुरुवात केली तर पहिली उडी कुठे जाईल बघा, 5 वर जाईल, दुसरी 10 वर जाईल, तिसरी परत 1 2 3 4 5 3 वर येईल. याप्रमाणे उड्या मारत जाईल तो. अशा बघा हे 1 ते 12 दगडांचे टोटल 15 राऊंड पूर्ण होतील. म्हणजे बघा इथं बघा, हा 1 नंबरचा जर पहिला दगड असेल तर 180 वा दगड कुठं असेल बघा, 12वा असेल. बरोबर आहे की नाही बघा. पहिली फेरी पूर्ण केली, परत दुसरी तिसरी चौथी अशी 15वी फेरी कुठं असेल 180 वर असेल. पण कधी जर त्याने 1च्या पाठीमागे म्हणजे 0 वरून, 1च्या पाठीमागून जर सुरुवात केली 0 वरून, ठीक आहे. पण आता त्यांनी बघा सुरुवात कुठनं केली, 2 वर सुरुवात केली. मग याचा अर्थ तो 2 घरं पुढे आलाय. बरोबर आहे की नाही बघा. लक्षात घ्या, मग थोडक्यात काय हे 180 आणि अधिक फक्त 2 घरं त्याने पुढे सरकावं लागतील. म्हणजे मग थोडक्यात काय बघा, जिथून सुरुवात केली त्याच ठिकाणी तो पोहोचणार आहे. लक्षात येते का बघा. 2 वर जर सुरुवात केली, पहिला राऊंड कुठं संपेल बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. 2 वरनं जर सुरुवात केली तर पहिला राऊंड हा 2 वर संपेल, दुसरा राऊंड 2 वर संपेल, तिसरा राऊंड 2 वर संपेल, 15वा राऊंड पण कुठं संपेल बघा, तर 2 वर संपेल. येते लक्षामध्ये बघा. म्हणजे बघा थोडक्यात तो कुठं असेल बघा, 2 वरून सुरुवात केली आणि शेवट पण कुठं झाला त्याचा 2 वर सुरुवात शेवट झाला. येते लक्षामध्ये. म्हणजे बघा काय म्हटले आपल्याला त्याने, तर तो ज्या क्रमांकावर दगडावर असेल तो दर्शवणारा पर्याय निवडा. कुठं असेल बघा, ऑप्शन नंबर 2 वरती असेल. ठीक आहे. ज्या दगडावरून सुरुवात केली त्याच दगडावर त्याचा शेवट होणार आहे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा आता खरे खोटे वरचा प्रश्न आहे. ठीक आहे. काय दिले बघा याच्यामध्ये बघा, आण्या बन्या दिन्या आणि विन्या यांनी वर्ग सोबत्यांसाठी गोष्टीचे पुस्तक आणले. ते त्यांच्यासाठी एकाकडे आहे. त्या सर्वांना ते कोणाकडे आहे हे माहित आहे आणि प्रत्येकाने त्या संबंधाने प्रतिपादन केले. ठीक आहे बघा. आता एक गोष्टीचं पुस्तक आणलं त्यांच्यापैकी ते कोणाकडे ते प्रत्येकाला माहित आहे. बघा जर त्यांच्यापैकी फक्त एक, काय म्हटले बघा, फक्त एक प्रतिपादन असत्य असेल तर पुस्तक असलेली व्यक्ती निवडा. बघा आता टोटल किती प्रतिपादन आहेत बघा,
तर एकूण प्रत्येकाने 2-2 प्रतिपादन केलेत, बरोबर आहे का नाही? एकूण 8 प्रतिपादन झाली. आता ह्याच्यातलं फक्त एक प्रतिपादन चुकीचं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, टोटल 7 प्रतिपादन म्हणजे 7 वाक्य बरोबर असतील, एक वाक्य चुकीचं असेल. बघा आता कुठलं वाक्य चुकीचं असेल बघा, लक्षात घ्या. हा, तर बघा आता काय दिले बघा, माझ्याकडे पुस्तक नाही, माझ्याकडे पुस्तक नाही. 4 व्यक्ती आहेत, आण्या, बन्या, दिन्या आणि विन्या. काय म्हणतात बघा, माझ्याकडे पुस्तक नाही, माझ्याकडे पुस्तक नाही, माझ्याकडे पुस्तक नाही, माझ्याकडे पुस्तक नाही. चौघ जण जर म्हणत असतील माझ्याकडे पुस्तक नाही, तर आणि ह्यांच्यापैकी जर एकाकडे पुस्तक असेल, तर याचा अर्थ काय बघा, या पहिल्या 4 वाक्यांमधलं कुठलं तरी एक वाक्य चुकीचं असेल, बरोबर आहे का नाही? बघा आता राहिलेली जी काही करते 4 वाक्य आहेत, बरोबर, ही सगळी काय असणार बघा, बरोबर असणार आहेत. आणि ह्या 4 मधली 3 बरोबर आहेत आणि एक चुकीचं असणार आहे. लक्षात येते का बघा, माझ्याकडे पुस्तक नाही चौघ पण म्हणतात आणि पुस्तकात तिघांपैकी तिघातले एका जणाकडे, बरोबर आहे का नाही? याचा अर्थ ह्यातला एक जण खोटं बोलतो, ह्यातलं पण एकच वाक्य चुकीचं असणार आहे. बघा लक्षात घ्या, ह्या जर वाक्यांवरून आपण गेलो बघा, दिन्याकडे पुस्तक नाही हे जर बरोबर असेल, तर बघा दिन्या काय म्हणतोय, माझ्याकडे पुस्तक नाही, हे वाक्य काय झालं, बरोबर झालं. येते लक्षामध्ये बघा. परत बघा बन्याचं वाक्य आपण बघा, बन्या काय म्हणतो, आण्याकडे पुस्तक नाही हे पण बरोबर पकडलं आपण. तर आण्या काय म्हणतो बघा, माझ्याकडे पुस्तक नाही. मग आण्याकडे पुस्तक नाही हे जर बरोबर असेल, तर आण्या काय म्हणतो, माझ्याकडे पुस्तक नाही हे पण बरोबर येणार आहे. बघा परत आता काय दिसतंय बघा खाली, बघा बन्याकडे ही पुस्तक नाही हे वाक्य जर बरोबर असेल, तर बन्या काय म्हणतोय, माझ्याकडे पुस्तक नाही हे पण वाक्य बरोबर येणार आहे. बरोबर आहे का नाही? आणि बघा शेवटी काय दिसते बघा तुम्हाला इकडे, आण्याकडे ही पुस्तक नाही हे वाक्य बरोबर आहे. मग आण्या काय म्हणते, माझ्याकडे पुस्तक नाही हे आपण बरोबर पकडलेलंच आहे, बरोबर आहे का? बघा एक प्रतिपादन कुठलं निघते बघा परत चुकीचं. बघा माझ्याकडे पुस्तक नाही हे वाक्य काय ते चुकीचं येते. आणि माझ्याकडे पुस्तक नाही हे वाक्य जर चुकीचं असेल, याचा अर्थ काय बघा, माझ्याकडे पुस्तक आहे म्हणजे पुस्तक कुणाकडे बघा, तर पुस्तक हे विण्याकडे. ठीक आहे, पुस्तक कुणाकडे बघा, विण्याकडे. बघा लक्षात घ्या, विण्याची दोन्ही वाक्य चुकीची पकडू शकत नाही बघा. ह्यातल्या बघा, विण्याची जर तुम्ही दोन्ही वाक्य चुकीची जर पकडली, तर उत्तर चुकते. कसं लक्षात घ्या, तुम्हाला सांगतो मी. बघा आता विण्याचं जर समजा हे तर वाक्य चुकीचं आहे, ठीक आहे बघा, माझ्याकडे पुस्तक नाही हे वाक्य चुकीचं आहे. आण्याकडे हे पुस्तक नाही हे जर वाक्य चुकीचं असेल, तर याचा अर्थ काय असतो, आण्याकडे पुस्तक आहे, बरोबर आहे की नाही? बघा माझ्याकडे पुस्तक नाही हे वाक्य चुकीचं असेल, तर पुस्तक माझ्याकडे आहे. बरोबर आहे की नाही? आणि आण्याकडे पुस्तक नाही हे वाक्य जर चुकीचं असेल, तर पुस्तक आण्याकडे आहे. आणि पुस्तक त्यातल्या दोघांपैकी एकाच जणाकडेच आहे. त्याच्यामुळे याचा अर्थ काय बघा, इथं जरी तुम्हाला बघा, जर त्यांच्यापैकी फक्त एक प्रतिपादन असत्य असेल असं दिलेलं आहे ना, तर बघा टोटल 8 प्रतिपादन आहेत, त्यातली 7 बरोबर पकडावं लागतील आणि एक चुकीचं पकडावं लागेल. विण्याची दोन्ही वाक्य चुकीची पकडून जमणार नाहीत. ठीक आहे, फक्त पहिलं वाक्य चुकीचं असेल, दुसरं वाक्य बरोबर असेल. ठीक आहे, उत्तर काय निघेल आपलं मग, विण्या. तर काय म्हटले, तर पुस्तक असलेली व्यक्ती निवडा, तर कोण असेल, माझ्याकडे पुस्तक नाही म्हणजे विनय, विनयाकडे पुस्तक आहे. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, तर हा कोड इंडिकोडिंग वरचा प्रश्न आहे. ठीक आहे बघा, तर हा प्रश्न आयोगाने काय केलाय बघ, कॅन्सल केलाय. ठीक आहे बघा, ह्यातले कोड आणि हे काय झाले चुकलेले. ठीक आहे, आयोगाने हा प्रश्न कॅन्सल केलाय. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा आता हा टाइम डिस्टन्स स्पीड वरचा क्वेश्चन आहे. हा पण आयोगाने प्रश्न काय केलाय बघा, कॅन्सल केलाय, पण ह्याचं उत्तर काढता येते. ठीक आहे बघा, म्हणजे काय प्रश्न चुकीचा आहे हे नाही. ठीक आहे बघा, पर्याय पण चुकीचे नाहीत, फक्त काय बघा, विरुद्ध दिशा. आधी प्रश्न वाचून घ्या आपण, काय दिले बघा, 100 एकक लांबीच्या रस्त्याच्या विरुद्ध टोकांकडून बघा, एका रस्त्याची लांबी किती आहे बघा, 100 एकक आहे. किती आहे, 100 एकक. म्हणजे 1 किलोमीटरच्या ऐवजी त्यांनी काय दिले, एकक हा शब्द वापरलाय. 100 एकक लांबीच्या रस्त्याच्या विरुद्ध टोकांकडून 2 स्कूटर स्वारांनी एकाच वेळी, आता 2 स्कूटर स्वार आहेत बघा, इकडे एक स्कूटर स्वार आहे आणि इकडे एक स्कूटर स्वार आहे. ठीक आहे बघा, 2 गाड्या आहेत. 2 स्कूटर स्वारांनी एकाच वेळी विरुद्ध दिशांनी जायला सुरुवात केली आहे बघा. आता विरुद्ध दिशेने जायला सुरुवात केली याचा अर्थ काय बघा, तर हे दोघं एकमेकांकडे असे येतात, म्हणजे हा इकडे येतोय आणि हा इकडे येतोय. म्हणजे बघा, हे विरुद्ध दिशा म्हणजे कशी, हे दोघं अशी येत आहेत का, हे दोघं अशी जात आहेत, ते आपल्याला कन्फर्म त्यांनी दिलेलं नाही. ठीक आहे बघा, म्हणजे येते लक्षामध्ये, विरुद्ध दिशा म्हणजे हा इकडे आला आणि हा इकडे आला, अशी पण दिशा निघते विरुद्ध दिशा. आणि हा जरी इकडे गेला आणि हा जरी इकडे गेला, तरी पण काय निघते, विरुद्ध दिशा निघते. ठीक आहे बघा, बरं ठीक आहे, हे नीट त्यांनी कन्फर्म केलं नसल्यामुळे हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केला. बरं आता पुढे काय दिसतंय बघा ह्याच्यामध्ये, प्रत्येक स्वार ताशी 40 किलोमीटर एकक वेगाने जात आहे बघा. आता प्रत्येक ह्या मोटरसायकलची स्पीड किती आहे बघा, तर 40 किलोमीटर आहे बघा, 40 एकक दिलाय. ठीक आहे, 40 एकक, ह्याचा पण 40 एकक वेग आहे आणि ह्याचा पण 40 एकक वेग आहे. ठीक आहे बघा, परत पुढे काय दिले बघा, त्यांनी प्रवासाला सुरुवात केली त्या क्षणी स्वारांपैकी एकावरील माशी उडून ती दुसऱ्या स्वारावर बसण्यासाठी निघाली. दोघांनी पण एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जायला सुरुवात केली, पण काय झाले बघा, त्यातल्या एक जणाच्या गाडीवरती बसलेली माशी उडाली आणि ती दुसऱ्या गाडीवरती बसण्यासाठी निघाली.
ठीक आहे बघा. आता पुढे काय दिले, जर ती माशी ताशी 60 एकक वेगाने उडत असेल तर बघा आता त्या माशीचा वेग किती दिलाय बघा त्यांनी 60 एकक दिलाय. ठीक आहे, त्या माशीचा वेग किती दिलाय बघा त्यांनी, तर 60 एकक वेग दिलाय. 60 एकक माशीचा वेग किती आहे, 60 एकक दिलाय. तर तिला जितके अंतर कापण्याची गरज आहे ते एककात निर्देशित करणारा पर्याय निवडा. तर बघा आता ह्या दोन्ही गाड्या एकमेकांच्या विरुद्ध दिशेने निघाल्या आणि आता त्यातली एका वरची माशी उडाली आणि दुसऱ्या गाडीवरती बसण्यासाठी निघाली. तर काय म्हटलंय बघा, तर त्या माशीला किती अंतर कापावं लागेल. आता बघा लक्षात घ्या, पर्याय जर आपण चेक केले 160, 140, 300 आणि 200 म्हणजे 100 एककापेक्षा जास्त उत्तर आहे. बरोबर आहे का नाही. जर दोन्ही गाड्या एकमेकांकडे जर येत असल्या असत्या, लक्षात घ्या माशीचा वेग किती आहे 60 आहे आणि त्या गाडीचा वेग किती आहे 40, दोन्ही गाड्या एकमेकांकडे येतात, त्याचा अर्थ तुमचं उत्तर जे असलं असतं ना तर ते 100 एकक पेक्षा कमी असलं असतं. ठीक आहे, बरोबर आहे की नाही. दोन्ही गाड्या एकमेकांकडे येत असेल तर 100 एककापेक्षा तुम्हाला अंतर कमी कापावं लागणार आहे माशीला. पण इथं 100 एकक तुम्हाला उत्तर दिलेले का नाही याचा अर्थ काय बघा, तुम्हाला काय करावं लागेल, दोन्ही गाड्या कुठल्या साईडला निघालेल्या आहेत या दिशेला निघाल्या असं पकडावं लागेल. एक गाडी ह्या साईडला आणि एक गाडी ह्या साईडला. बघा लक्षात घ्या, आता आता ही जर गाडी निघाली ह्या साईडला आणि ह्याच्यावरती माशी उडाली ह्या गाडीवर बसायला निघाली तर तिला तर बघा तिला कुठलं अंतर पार करायचंय बघा, दोन गाड्यांमधले जे अंतर आहे हे किती झालं 100 एकक. दोन गाड्यांमधलं अंतर किती आहे 100 एकक आहे. आणि दोघांमधलं जे अंतर असतं ना ते कोण कमी करत असतं तर बघा, पाठीमागून जी गाडी दुसऱ्या गाडीला पकडते किंवा पोलीस जर चोराला पकडत असतील ना तर पोलिसांचा बघा पाठीमागच्या गाडीचा जो जास्तीचा वेग असतो कोणापेक्षा, पुढच्या गाडीपेक्षा, ठीक आहे, ते कोण करत असतं, मध्यवर्ती दोघांमधलं अंतर कमी करत असतं. मला सांगा, जर ह्या गाडीचा वेग 40 आहे आणि माशीचा पण वेग जर 40 असेल तर दोघांमधलं अंतर कमी होणार आहे का, ते 100 एकक आहे ना ते कंटिन्यू 100 एकक राहणार आहे का, दोघांचा स्पीड सेमच आहे. पाठीमागच्या गाडीचा स्पीड जास्त असल्यानंतर आपण काय करणार, पुढच्या गाडीला पकडणार आहे. पण दोघांमधलं अंतर कोण कमी करतं, पाठीमागच्या गाडीचा जास्तचा वेग. हे 100 एकक अंतर कोण पूर्ण करणार आहे, तर बघा ह्या माशीचा वेग किती आहे 60 आहे आणि या गाडीचा वेग किती आहे 40 आहे. तर दोघांमधला डिफरन्स किती आहे बघा 20 आहे. मग 100 भागिले कोण असेल 20. मग दोघांमधलं जर अंतर 100 किलोमीटर असेल तर पाठीमागच्या गाडीचा स्पीड कितीने जास्त आहे, 20 किलोमीटरने जास्त आहे. तर ते 20 किलोमीटर काय करत असतं, दोघांमधलं अंतर कमी करत असते. एकूण किती वेळ लागेल बघा, 20 एके 20, 20 5 100 म्हणजे टोटल 5 तास लागतील. बरोबर आहे का, 20 एके 20, 20 5 100 टोटल 5 तासामध्ये माशी त्या गाडीला पकडेल. कसं लक्षात घ्या, आता बघा 60च्या स्पीडने तिने बघा 5 तास गेले तर किती अंतर पूर्ण करणार, 300. 300 कुठलं असेल बघा, हे 100 आणि हे झालं 100 आणि हे झालं 200, 300 झालं. बरोबर आहे का नाही. आणि त्याच 5 तासामध्ये ही गाडी किती पुढे जाणार आहे बघा, 40च्या स्पीडने 5 तासामध्ये किती जाईल, 200 जाईल. बरोबर आहे का नाही. मग इथून इकडे किती गेली, 200 गेली. बरोबर आहे का नाही. आणि हिला किती आहे, हिने किती अंतर पार केले, हे 100 आणि हे 200 बरोबर 300 म्हणजे बरोबर माशीला 300 किलोमीटर अंतर पार करावं लागेल. ठीक आहे बघा. तर काय दिलाय प्रश्न आपल्याला, तर तिला जितके अंतर कापण्याची गरज आहे ते एककात निर्देशित करणारा पर्याय निवडा. किती असेल, ऑप्शन नंबर 3. तिला 300 एकक अंतर पार करावं लागेल. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बरं, लॉजिकल लिझिंगचा प्रश्न काय दिले बघा, सर्व पर्याय अभ्यासून सर्वात जवळपास सारखी विचार प्रक्रिया वापरणारी जोडी निवडा. सारखी विचार प्रक्रिया असणारी जोडी निवडायची. ठीक आहे बघा, पहिल्यांदा काय दिले, विविध प्राण्यांदरम्यानच्या संपर्काची संशोधकांनी पाहणी केली आहे आणि मिरकॅट उपयोगात आणत असलेल्या इशारे आणि साद यांच्या मालिका या स्वागतासाठी आणि सावध करण्यासाठी अशा 2 गटात मोडतात असे त्यांना आढळले. मिरकॅट म्हणजे काय बघा, मुंगुसाचा एक प्रकार आहे. ठीक आहे बघा, आता मुंगूस जर आपल्या त्याच्या तोंडातून जर आवाज काढत असेल तर ते आवाज कुठल्या प्रकारचे असतात, एक तर ते इशारा देते किंवा बघा साद घालते. बरोबर आहे का, थोडक्यात काय, स्वागतासाठी आणि सावध करण्यासाठी, एक तर स्वागत करण्यासाठी किंवा सावध करण्यासाठी, त्यासाठी ते 2 प्रकारचे आवाज काढते. आता पुढे काय म्हटले बघा, हा मिरकॅट घालीत असलेली साद स्वागतासाठी नाही याची आपल्याला खात्री असल्यामुळे तो सावधगिरीची इशारा देण्याचा प्रयत्नात आहे हे आपण मान्य करायला हवे. म्हणजे बघा ते 2 कुठल्या देते बघा, एक सावध करणे, दुसरं पहिल्यांदा काय स्वागत, सॉरी पहिल्या कशासाठी बघा, पहिली साद घालतो तो स्वागतासाठी आणि दुसरी कशासाठी बघा, सावध करण्यासाठी. ठीक आहे, आणि आता काय म्हटले बघा आपल्याला त्यांनी हा तर मिरकॅट घालीत असलेली साद स्वागतासाठी नाही याची आपल्याला खात्री असल्यामुळे तो सावधगिरीचा इशारा देण्याचा प्रयत्न करत आहे हे आपण मान्य करायलाच हवे. तर तो आता कशाचा इशारा देतो आपल्याला, सावधगिरीचा. थोडक्यात काय, मुंगूस जर असला तर त्या ठिकाणी साप वगैरे असण्याची शक्यता असते. ठीक आहे बघा. बरं, आता पुढे काय दिसतंय बघा, शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीसाठी सेंद्रिय किंवा असेंद्रिय खते यातून निवड करणे आवश्यक आहे. बघा इथे काय दिले तुम्हाला, सेंद्रिय खते
दुसरं काय दिले असेंद्रिय खते. सेंद्रिय खते म्हणजेच काय बघा शेणखत वगैरे आणि असेंद्रिय खते म्हणजे आपले युरिया वगैरे जे आपण टाकतो रानात ते. बरं सेंद्रिय किंवा असेंद्रिय खते यातून निवड करणे आवश्यक आहे. सेंद्रिय खते कमी पिके उत्पादन देण्याची शक्यता असते बरोबर आहे. सेंद्रिय खतातनं उत्पादन कमी मिळतं पण ते क्वालिटीचं असतं आणि काही काळ असेंद्रिय पद्धतींचा वापर केल्यामुळे शेतकऱ्यांना सेंद्रिय पद्धतींचा वापर करण्यासाठी स्वतःत बदल करणे मुश्किल होते. यासाठी शेतकऱ्यांनी दूरगामी परिणामाचा विचार करून स्वतःसाठी निर्णय घेतला पाहिजे. बघा आता सेंद्रिय जर आपण खतं वापरले तर थोडक्यात काय आपली शेती नापीक होण्याची शक्यता असते बरोबर आहे की नाही. दूरगामी परिणामाचा वापर विचार करून जर आपण निर्णय घेतला तर आपण कशाला फोकस केला पाहिजे तर सेंद्रिय खताला फोकस केला पाहिजे असं त्यातनं सांगण्यात आले. बरं आता पुढे काय दिले बघा आता आणखी बघा एक तर तरुण दरवर्षी हुशार होत जात असतील बघा तरुण एक तर काय म्हणलं हुशार होत जात असतील किंवा विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण व्हावे म्हणून परीक्षा सोप्या होत जात असतील. बघा दोन वाक्य काय दिले त्यांनी आपल्याला बघा तरुण काय म्हटले बघा तरुण हुशार होत असतील किंवा काय म्हटले बघा परीक्षा सोप्या असतील. परीक्षा सोप्या ही दोन त्यांनी कंडिशन दिली. काय एक तर तरुण दरवर्षी हुशार होत जात असतील किंवा विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण व्हावे म्हणून परीक्षा सोप्या होत जात असतील. आधीच्या तुलनेत आताच्या तरुण व्यक्ती अधिक बुद्धिमान असल्याचा नगण्य पुरावा बुद्धिमापन चाचण्यातून आणि अन्य गृहीत मानकांमार्फत मिळत असल्यामुळे पूर्वीपेक्षा आताची परीक्षा प्रणाली विद्यार्थ्यांसाठी सोपी ठरते असेच अनुमान आपण काढले पाहिजे. थोडक्यात काय बघा तर आता जे तरुण पूर्वीच्या तरुणांपेक्षा हुशार आहेत असं काय आपल्याला पुराव्यानिशी काय साध्य झालेलं नाही. हे आपल्याकडे नगण्य काय म्हटले त्यांनी बघा इथं काय म्हटले अधिक बुद्धिमान असले नगण्य पुरावा बुद्धिमापन चाचण्यांमधून आणि अन्य ग्रहित मानकांमार्फत मिळत असल्यामुळे पूर्वीपेक्षा आताची परीक्षा प्रणाली विद्यार्थ्यांसाठी सोपी ठरते असेच अनुमान आपण काढले पाहिजे. थोडक्यात काय आताची परीक्षा पद्धती सोपी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. ठीक आहे का तरुण पहिल्यापेक्षा आता तरुण हुशार असं काय आपल्याला कुठल्या चाचणीतून सापडलेलं नाही. ठीक आहे बघा आता ड काय दिले बघा मोकळा जाळ वापरण्यापेक्षा लाकूड जाळणाऱ्या बंदिस्त चुली हा तुमचं बघा आता तिकडे दोन कंडिशन काय दिलेत मोकळा जाळ आणि बंदिस्त चुली. बघा इथं मांडतो बघा हे झालं मोकळा जाळ आणि दुसरं काय दिले बंदिस्त चुली. बंदिस्त चुली बघा काय दिले मोकळा जाळ वापरण्यापेक्षा लाकूड जाळणाऱ्या बंदिस्त चुली हा तुमचं अन्न शिजवण्याचा उत्तम मार्ग आहे. ठीक आहे बघा लाकूड जाळणाऱ्या बंदिस्त चुली खूपच कार्यक्षम असतात तर या उलट मोकळ्या जाळाचा चुली हवा गरम करण्यात उष्णता गमावतात. बघा बंदिस्त जर चूल असेल ना तर ती जाळ बघा एका जागेला असतो आणि जर बंदिस्त जर चूल नसेल ना तर साहजिकच गरम उष्णता गमावणार कमी जाणार आहे. आता काय म्हटलं आपल्याला बघा बंदिस्त चुली खूपच कार्यक्षम असतात तर या उलट मोकळ्या जाळाच्या चुली हवा गरम करण्यात उष्णता गमावतात. यामुळे जास्त लोकांनी लाकूड जाळणाऱ्या बंदिस्त चुलींचा वापर करायला हवा. तर काय दिले बघा मोकळा जाळ आणि दुसरी कंडिशन काय दिली बंदिस्त चुली. तर कुठल्या चुली वापरला म्हणते ते आपल्याला बंदिस्त चुलींचा वापर करा असं त्याचं म्हणणं येते. ठीक आहे बघा बरं आता दोन कंडिशन दिलेत पहिली दुसरी आणि काय सांगितले दुसऱ्या कंडिशनला आपण टिक मार्क केलेले बरोबर आहे की नाही. ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं बघा तर बघा आता ब तर काय ते बघा चूक येते. ठीक आहे बघा पहिल्यामध्ये स्वागत आणि सावधगिरीचा इशारा दिलाय सावधाला आपण टिक मार्क केली. इथं बघा तरुण हुशार आणि परीक्षा सोप्या ह्याच्यामध्ये सोप्या परीक्षेला आपण टिक मार्क केली. मोकळा जाळ आणि बंदिस्त चुलीमध्ये आपण बंदिस्त चुलीला टिक मार्क केली. ह्याच्यामध्ये जर आपण जर बघा चुकीचा असेल तर बघा ब मध्ये पहिला पर्याय कॅन्सल झाला तिसरा पर्याय कॅन्सल झाला इकडे चौथा पर्याय कॅन्सल झाला बरोबर. काय निघते बघा आणि क ही सारखी पद्धत दिसते कशी बघा लक्षात घ्या. विविध प्राण्यांदरम्यानच्या संपर्काची संशोधकांनी पाहणी केली आहे आणि मिरकॅट उपयोगात आणत असलेल्या इशारे आणि साधे यांच्या मालिका या स्वागतासाठी आणि सावध करण्यासाठी अशा दोन गटात मोडतात असे त्यांना आढळले. हा मिरकॅट घालीत असलेला साथ स्वागतासाठी नाही याची आपल्याला खात्री असल्यामुळे तो सावधगिरीचा इशारा देण्याचा प्रयत्न आहे हे आपण मान्य करायला हवे. इथं आणि ह्याच सारखी शब्दरचना कुठे दिसते बघा तुम्हाला क मध्ये दिसते. एक तर तरुण दरवर्षी हुशार होत जात असतील किंवा विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण व्हावे म्हणून परीक्षा सोप्या होत जात असतील. आधीच्या तुलनेत आताच्या तरुण व्यक्ती अधिक बुद्धिमान असल्याचा नगण्य पुरावा बुद्धिमापन चाचण्या आणि अन्य ग्रहित मानकांमार्फत मिळत असल्यामुळे पूर्वीपेक्षा आताची परीक्षा प्रणाली विद्यार्थ्यांसाठी सोपी ठरते असेच अनुमान आपण काढले पाहिजे. दोन्ही ठिकाणी तुम्हाला अनुमान काढलेले आहेत. ठीक आहे त्याच्यामुळे आणि क निघते ऑप्शन नंबर 3. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता बघा रँकिंग चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये जयचे मांजर ॲमीच्या मांजरापेक्षा मोठी आहे. बघा जयचे मांजर काय म्हटले ॲमीच्या मांजरापेक्षा
जेचे मांजर हे ॲमीच्या मांजरापेक्षा मोठे आहे. चला पुढे काय दिले बघा, परंतु ते जैनीच्या मांजरापेक्षा आकाराने लहान आहे. परंतु ते जयचे मांजर ॲमीच्या मांजरापेक्षा मोठे आहे, परंतु ते जैनीच्या मांजरापेक्षा आकाराने लहान आहे. चला परत पुढे काय दिले, पिझाचे मांजर आकाराने वेणूच्या मांजरा एवढेच आहे. बघा पिझाचे मांजर आकाराने वेणूच्या मांजरा एवढेच आहे, म्हणजे वेणू आणि पिझा सेमच आहे. जे कोणासाठी असतं बघा, लक्षात घ्या. पहिलं काय म्हटलंय, फिजाचे मांजर आकाराने वेणूच्या मांजरा एवढेच आहे. जे म्हणजे कोणाचे वेणूचे असतं, तिथं फिजाचे ते घ्यायचं नाही. लक्षात घ्या, जे कोणासाठी असतं वेणूसाठी. जे ॲमीच्या मांजरापेक्षा मोठे असून, बघा जे म्हणजे वेणूचं मांजर काय दिले बघा, ॲमीच्या मांजरापेक्षा मोठे असून जयच्या मांजरापेक्षा लहान आहे. बघा वेणूचं मांजर कोणापेक्षा लहान आहे, तर जयच्या मांजरापेक्षा लहान आहे. मग फिजाच्या पुढे जय घ्या, कारण की दोघं सेमच आहेत. ठीक आहे, बघा जयच्या मांजरापेक्षा लहान आहे आणि ॲमीच्या मांजरापेक्षा मोठे आहे. हा जर बघा बरं, आता जयच्या पुढे कोण आहे बघा, जैनी. जयच्या पुढे जैनी मांडा इकडे, जयच्या पुढे जैनी झालीच. 5 जणांची आपण सरळ सरळ मांडणी केली. जर आकाराने मोठी मांजरे वेगवान असतील, बघा आकाराने सगळ्यात मोठी मांजरे कोण आहेत, तर वेगवान आहेत. ही झाली वेगवान. आणि आकाराने लहान मांजरे आज्ञाधारक असतील. आकाराने लहान मांजरे कोण असतील बघा, आज्ञाधारक असतील. तर पुढील यादीतून सर्वात वेगवान आणि सर्वात आज्ञाधारक मांजर मालकाची जोडी निवडा. बघा सगळ्यात 1 नंबरला कोण आहे, जैनी आहे. आणि शेवटला कोण आहे, ॲमी. कोण निघेल मग आपलं, जैनी आणि ॲमी. ऑप्शन नंबर 4 जैनी व ॲमी. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन आहे. काय दिले, पर्सेंटेजचा काय दिले बघा, सर्व विद्यार्थ्यांच्या गटात 2/5 मुली आहेत. बघा आता कोण कोण घ्यावं लागेल आपल्याला, मुले आणि मुली. ठीक आहे, बघा सर्व विद्यार्थ्यांच्या गटात 2/5 मुली आहेत. थोडक्यात बघा 5 भाग जर विद्यार्थी असतील, त्यातले 2 भाग कोण आहेत बघा, थोडक्यात 2x कोण आहेत, मुली आहेत. मग मुले किती असतील बघा, तर 3x असतील. ठीक आहे, बघा पुढे काय दिले आता, आणि यातील 2/3 मुलींनी गणितात 90% वर गुण मिळवले. बघा आता ह्याच्यातल्या 2/3 मुलींनी काय केले बघा, 90% वर गुण मिळवले. 90% वर गुण मिळवले. ठीक आहे, बघा परत काय दिले, जर 36 मुलींनी गणितात 90% वर गुण मिळवले असतील. बघा आता 36 मुली म्हणजे कुठल्या झाल्या बघा, मुलींमधल्या ज्या 2/3 मुली आहेत त्या किती आहेत बघा, आता 36 आहेत. ह्या किती झाल्या, 36 झाल्या. जर 36 मुलींनी गणितात 90% वर गुण मिळवले असतील तर मुली नसलेल्या विद्यार्थ्यांची म्हणजे मुलांची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा. मुली नसल्या म्हणजे मुलांची संख्या विचारली आपल्याला. थोडक्यात काय, मुली किती आहेत बघा, 2x आहेत. ह्या 2x मधल्या 2/3 मुलींनी 90% वर गुण मिळवले आणि ह्या 2/3 ची संख्या म्हणजे किती आहे बघा, तर 36 आहे. इथं आपल्याला इक्वेशन असं मांडावं लागतं. ठीक आहे, बघा तिथे x ची व्हॅल्यू निघून जाते. बघा 2x इज इक्वल टू काय निघेल बघा, हे 2/3 बरोबरच्या पुढे जावा, 36 गुणिले काय होईल बघा, 3/2 होईल. बरोबर आहे का. चला किती निघते बघा, 18 2 36. बरोबर आहे का, आहे असं ठेवा. बघा आता एक जर आपण घेतला, x इज इक्वल टू हे 2 बरोबरच्या पलीकडे घालवा. बघा 18 गुणिले 3 भागिले काय होईल बघा, 2 होईल. किती निघते बघा, 92 18 म्हणजे बरोबर किती झाली, 9 त्रिक 27 झाली. x ची व्हॅल्यू किती निघाली, 27. विचारले का आपल्याला मुलांची संख्या किती, किती असेल बघा, 3 गुणिले 27 बरोबर किती निघते बघा, 27 त्रिक 81. ठीक आहे, उत्तर किती असेल आपलं, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, क्वेश्चन संपलेत आपल्याला. तर बघा आपली एमपीएससी ची बॅच आहे, जे आपण आपल्या ऍप्लिकेशन वरती लॉन्च केलेली आहे. तर बघा सागर पाटील मॅथ्स अँड रिझनिंग प्ले स्टोर वर गुगल प्ले ला जाऊन आपण आपलं ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि त्या ठिकाणी तुम्हाला 999 मध्ये आपली एमपीएससी ची बॅच मिळून जाईल. आपली कंबाईनची पण आपण बॅच तिथे लॉन्च केलेली आहे, ती पण 999 रुपयामध्ये आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण युपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या पण आपण बॅचेस लॉन्च करणार आहे. ठीक आहे, तर थांबवत आपण या ठिकाणी.